नमस्कार, सुप्रभात. आज पूज्य गजानन महाराजांचा प्रकट दिन. त्यानिमित्तानं स्मिता देवधर आज अभ्यास वर्गाची सुरुवात करते आहे. करू सुरुवात. हो. काही श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाबद्दल एक काव्य केलं आहे. ते साध्या शब्दात म्हणायचा प्रयत्न करते. घटना अद्भुत मानावी, प्रकटले गजानन शेगावी, प्रकटले गजानन शेगावी, प्रकटले गजानन शेगावी. वद्य सप्तमी माघाची, मूर्ती विलसली योग्याची. वद्य सप्तमी माघाची, मूर्ती विलसली योग्याची. थक्कित होती मेधावी, प्रकटले गजानन शेगावी. भावन उरला आपपर, सिद्ध योगी हा दिगंबर. भावन उरला आपपर, सिद्ध योगी हा दिगंबर. शिते लीलया वेचावी, शिते लीलया वेचावी. नासागरी खिळली दृष्टी, दिव्य दिसे वदनी दीप्ती. नासागरी खिळली दृष्टी, दिव्य दिसे वदनी दीप्ती. ब्रह्मखूण की पटवावी, प्रकटले गजानन शेगावी. भावार्थ कृतीचा उमजेना, अन्नात देव पण दिसेच ना. भावार्थ कृतीचा उमजेना, अन्नात देव पण दिसेच ना. मौनेच सत्कृती जाणावी, प्रकटले गजानन शेगावी. श्रीभास्कर तळपेत मानसे, देहावर योगी कधी असे. श्रीभास्कर तळपेत मानसे, देहावर योगी कधी असे. नित आत्ममाधुरीचा खावी, प्रकटले गजानन शेगावी. विश्वासी साधे समरसता, भाविका भावली सात्विकता. विश्वासी साधे समरसता, भाविका भावली सात्विकता. स्मरणात हि वृत्ती रंगावी, प्रकटले गजानन शेगावी. ब्रह्मेच चराचर व्यापियले, मग भेद सहजची मावळले. ब्रह्मेच चराचर व्यापियले, मग भेद सहजची मावळले. अद्वयानुभूती लाभावी, प्रकटले गजानन शेगावी. घटना अद्भुत मानावी, प्रकटले गजानन शेगावी. प्रकटले गजानन शेगावी, प्रकटले गजानन शेगावी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन तथा, आराध्य दैवत गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात. न चले जेथे श्रीराम, ब्रह्मानंदं परमसुखदं. केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं. तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं. सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं. सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः. गुरुरेकं परं ब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.
सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। एक आता छान गजानन महाराजांचं चरित्रपर असं एक छान अभंग गाणं आपण ऐकलं. या येत्याच आठवड्यामध्ये दासनवमी पण आहे, त्यामुळे आपण आता शेवटच्या चरणाकडे चाललेलो आहोत आणि आज आपण 19वा दशक आणि शेवटचे 2 समास पाहणार आहेत. आणि समर्थांच्या प्रती असलेलं आपलं परमप्रेम व्यक्त करण्यासाठी आपण शेवटचा दशक तो पण आपण आज सुरू करणार आहोत. पहिला समास दासनवमी आहे म्हणून आपण सुरुवात करूया. मी शेअर करतो. समास जे आता 2 राहिलेले आहेत ते समासांनी हा विषय समर्थांनी हा विषय अनेक वेळेला आपल्या पुढे मांडलेला आहे. समर्थांचा जो महंत आहे आणि महंत खरोखर कळणं अवघड आहे, कारण आज अनेक वेळेला समाजामध्ये समर्थांच्या संप्रदायामध्ये सुद्धा समर्थांचं आपण दासबोधाचं स्मरण करत असताना अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करावं, महंत असावं अशा पद्धतीने सांगितलं जातं. आणि समर्थ हे प्रयत्नवादी संत असल्यामुळे भरपूर प्रयत्न करावा, कार्यकर्ता असावं असं सगळ्यांची अपेक्षा असते. परंतु खरोखर जर समर्थांचा महंत जर आम्हाला कळून घ्यायचा असेल किंवा समर्थांचं जर राजकारण जो समास आहे आजचा समास 9वा हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर राजकारण हे सध्याच्या काळात असलेलं राजकारण अशा पद्धतीने तो शब्द अजिबात वापरलेला नाही. हे राजकारण राजासाठी केलेलं असल्यामुळे आणि तो राजा सुद्धा अतिशय सात्विक धार्मिक राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा राजा असल्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी केलेलं जे काही कारण आहे राजकारण, ते राजकारण अतिशय महत्वाचं आहे. आणि ही जोडी सुद्धा कशी आहे की त्या राजाला मदत करणारी असा जो महंत आहे, तो महंत कसा आहे, हा सुद्धा अतिशय निस्वार्थी आहे, निसंग आहे, पूर्णपणे विवेकजन्य वैराग्य असलेला आहे, आत्मज्ञानी आहे. आणि असं सर्व असल्यानंतर तो राजकारण करतो आहे हे आम्ही कधीही विसरता कामा नये. कारण बऱ्याच वेळेला मी बाकी सगळं विसरतो आणि आपल्याला पाहिजे तसं सोयीस्कर एखादी जर ओळ त्यातली घेतो आणि आम्ही जे काही करतो त्याचं समर्थन करायला लागतो, तर ते बरोबर नाही, ते समर्थांना अपेक्षित नाही. आणि म्हणूनच ज्यावेळेला हा समास आम्ही अभ्यासतो त्यावेळेला पहिल्यांदाच समर्थ
सांगतात की जर राजकारण कोण करणार असेल किंवा राजकारण करणारा जो काही माझा शिष्य असेल किंवा राजकारण करून राजाला मदत करणारा जो कोणी असेल तो कसा असला पाहिजे? समास 9 राजकारण निरूपण श्रीराम समर्थ. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा श्रीराम. म्हणून पहिल्यांदाच प्रिरिक्विजिट सांगितलं की जो कोणी राजकारण करणार असेल किंवा महंत म्हणून स्वतःला म्हणणारा असेल किंवा समर्थांचा कार्यकर्ता असेल तो पहिल्यांदा स्वतः ज्ञानी हवा आणि तो अतिशय उदासीन हवा. उदासीन म्हणजे निगेटिव्ह अर्थानं नव्हे, उदासीन याचा अर्थ तो वैराग्य संपन्न असावा. त्याला कुठलाही हव्यास नाही, फक्त त्याला समुदायाचा हव्यास आहे. याचं कारण काय आहे? तर त्याला त्याच्यातून काहीही मिळवायचं नाही, त्याला त्याच्यातून स्वतःसाठी काहीही साधायचं नाही, त्याला समुदायाकडून कीर्तीची अपेक्षा नाही, समुदायाकडून नमस्काराची अपेक्षा नाही, समुदायाकडून त्याला हार तुऱ्याची अपेक्षा नाही. फक्त तो समुदायामध्ये येतो, समुदायाचा हव्यास करतो, राजकारण करतो. कशासाठी? तर प्रभू श्रीरामासाठी. कशासाठी? तर जो शिवाजी महाराजांसारखा राजा आहे त्या राजा धर्म टिकवण्यासाठी तो राजकारण करतो, हे कधीही आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा श्रीराम. जेथे तजविजा कळती अखंड चालना निघती प्राणीमात्राची स्थिती गती कळो येते श्रीराम. जरी हा चालनाची करेना तरी काहीच उमजेना इसेबे झाडाची पाहिना दिवाळ खोर श्रीराम. एक मिरासी साधिती एक सिध्या गवाविती व्यापकपणाची स्थिती ऐसे आहे श्रीराम. जेणे जे मनी धरिले ते आधीच समजले कृत्रिम अवघेची कुंटले सहजच येणे श्रीराम. म्हणून समर्थांचा राजकारण करणारा जो कार्यकर्ता किंवा महंत किंवा जो शिष्य आहे तो ज्ञानी असल्यामुळे त्याला समाजाची नाडी अतिशय व्यवस्थित कळते. समाजाचं म्हणणं काय आहे, समाज कुठल्या परिस्थितीतून जातो आहे, कारण का की त्याला समाजाची बरोबर जाणीव आहे. समाज मन काय आहे. म्हणून जेणे जे मनी धरिले ते आधीच समजलंय असं म्हटलंय. म्हणजे त्या राजकारण करणाऱ्या माणसाला किंवा त्या महंताला किंवा समर्थांच्या शिष्याला किंवा दासबोध जो इतरांना सांगतो त्याला आधीच समजलेलं आहे की समाजाला काय पाहिजे आहे आणि समाजाची स्थिती काय आहे. आणि तो ज्यावेळेला समाजामध्ये येतो, राजकारण करतो, तो राजकारण चांगल्यासाठी राजकारण करतो, समाज सुधारण्यासाठी राजकारण करतो, लोकांना धार्मिक बनवण्यासाठी राजकारण करतो, लोकांना धर्माच्या मार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तो राजकारण करतो. बघा, म्हणजे त्याच्या पाठीमागे अतिशय निस्वार्थपणा आहे त्या महंताचा, त्या कार्यकर्त्याचा, त्या राजकारण करण्याचा. त्यामुळे सध्याच्या काळात असलेलं राजकारण हा जो शब्द वापरला जातो तो अतिशय निगेटिव्ह पद्धतीने वापरला जातो. कारण राजकारण नुसतं म्हणायचं, समाजकारण नुसतं म्हणायचं, समाजासाठी आम्ही आहोत असं म्हणायचं, जनतेची सेवा हे शब्द वापरायचे आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या तुमड्या भरण्यासाठी सर्व काही करायचं. असा समर्थांचा कार्यकर्ता किंवा महंत किंवा राजकारण करणारा नाही, हे आम्ही कधीही विसरता कामा नये. आणि त्यामुळे समर्थांचा जो महंत आहे, हा राजकारण करणारा जो कार्यकर्ता इथे आहे, तो अतिशय ज्ञानी असल्यामुळे, अतिशय वैराग्य संपन्न असल्यामुळे त्याला पूर्णपणे माहितीये की तो काय करतो. समर्थांच्या मध्ये तो फक्त प्रभू श्रीरामाला रिपोर्टिंग करतो. प्रभू श्रीराम आनंदी होतील. प्रभू श्रीरामाने जे मला जो काम दिलेलं आहे ते समाज सुधारण्याचं जे काम आहे ते करण्यासाठी मी राजकारणामध्ये, समाजामध्ये आलेलो आहे. मला स्वतःला राजकारण करण्याची काहीही एक गरज नाही, असं त्याचं मत असतं, असं समर्थ इथं म्हणतात. कारण का समर्थ इथं सांगतात की अखंड राहता सलगी होते, अतिपरिचय अवज्ञा घडते,
या कारणे विश्रांती ते घेता नाही श्रीराम. म्हणून तो एका ठिकाणी अजिबात थांबत नाही. लोकांपासून त्याला काहीही मिळवायचं नाही, कारण जर लोकांमध्ये तो गेला, त्याचं तेज इतकं प्रचंड आहे, तो लोकांच्या मनातलं ओळखतो, तो लोकांना सुधरवू शकतो, तो लोकांना धार्मिक पथावर आणण्याची त्याच्याकडे कुवत आहे, कपॅबिलिटी आहे. तो नॅचरल लीडर आहे. आपण मागच्या रविवारी पण पाहत होतो. परंतु त्याला हेही माहितीये की काही दिवस एका काळ राहिल्यानंतर तो प्रसिद्ध होणार आणि प्रसिद्ध झाल्यानंतर तो ऑटोमॅटिकली लोक त्याच्याकडे येणार, पाया पडणार आणि अखंड राहता सलगी होते. अतिपरिचय अवज्ञा घडते. म्हणून अतिपरिचयात अवज्ञा, कारण त्याला ते नको आहे. आणि म्हणून समर्थ ते म्हणतात की समर्थांचा जो महंत आहे तो एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाही. याचं कारण असं आहे की त्याला काहीच ग्रुप फक्त चेंज करायचे नाहीये, त्याला चिंता करीतो विश्वाची, असं समर्थांचं महंत आहे. आणि म्हणून तो सदैव सदा सर्वदा काम करत राहतो. आळस केला तरी मग कारभाराची बुडला, अंतर्हेत चुकत गेला समुदायाचा श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की जर हा राजकारण करणारा जो महंत आहे त्यानंच जर आळस केला तर काय होतं, मग सगळंच बुडालं. कारण का की त्या संबंध सगळ्या समुदायाचा, स्वतः जर तो आळशी झाला तर संबंध सगळा समुदाय आळशी होईल. आणि म्हणून तो काय करतो, अखंड उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्य नव्हे, अवकाश कैसा कृत्रिमे करावयासी श्रीराम. तो स्वतः अतिशय उत्साही असतो, स्वतः अतिशय एनर्जेटिक असतो, स्वतः उदंड उपासना करतो आणि लोकांना, समुदायाला नित्य उपासना करण्यासाठी भाग पाडतो. भाग म्हणजे मॅनेज करत नाही, सांगत नाही, स्वतः केल्यामुळे इतर लोक त्याला फॉलो करतात. कारण का की लीडर्सची डेफिनेशन, ही इज नॉट अ मॅनेजर, ही इज अ लीडर. सध्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंग्लिशमध्ये जर बोलायचं झालं तर हा जो माणूस आहे, शिष्य आहे, राजकारण करणार आहे, तो म्हणत नाही की तुम्ही या इथे. तो स्वतः ज्यावेळेला जातो त्यावेळेला ऑटोमॅटिकली लीडरची डेफिनेशन केलेली आहे की हु इज अ लीडर. अ लीडर इज अ पर्सन हु हॅज फॉलोअर्स. जर फॉलोअर्सच नसतील तर त्याला लीडर म्हणत नाहीत. आणि मग त्याला फॉलोअर्स कोण, तर त्याच्या एकंदरीत पर्सनॅलिटीमुळे, त्याच्या ज्ञानामुळे, त्याच्या एकंदरीत वागणुकीमुळे अतिशय प्रेमाने तो सगळ्यांशी काम करत असतो, सगळ्यांच्या मध्ये असतो. आणि सगळ्यांच्या मध्ये असताना तो कुणाचाही नसतो. अशा पद्धतीने तो उदंड उपासनेची कामं करतो. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली मॅग्नेट सारखी लोक त्याच्या जवळ येतात आणि त्या योगे लोकांचा सुद्धा उद्धार होतो. चोर भांडारी करावा, घसरतास सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा, हळूहळू श्रीराम. समर्थ आता कुणाला उपदेश हा समास आहे की समर्थांचा जो महंत आहे त्याला हा उपदेश म्हणून हा समास आहे. मग काय सांगितलं समर्थांनी त्याला, की ज्याला समुदाय करायचा आहे, ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, ज्याला राजकारण करायचं आहे, ज्याला धर्मकारण करायचं आहे, त्याने सर्वांच्या मध्ये राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेला सर्वांच्या मध्ये आम्ही राहतो त्यावेळेला सर्व प्रकारचे लोक असतील त्या ग्रुपमध्ये, त्या समुदायामध्ये. आणि म्हणून हे मॅनेजमेंटचं लेसन आहे की एखादा माणूस त्या ग्रुपमधला, सगळीच चांगली असतील असं नाही, काही सज्जन असतील, काही दुर्जन असतील. आणि आम्हाला म्हणजे त्या महंताला ज्यावेळेला कळतं की त्याला बरोबर कळतं की कोण कसा माणूस आहे, कोण कशासाठी या समुदायामध्ये आलेला आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याला न बोलता सगळ्यांची कल्पना आहे, सगळ्या माणसांची कल्पना आहे. आणि म्हणून तो अतिशय मॅनेजर नाही तर तो लीडर आहे. कसा लीडर आहे, तर चोर भांडारी करावा, घसरतास सांभाळावा. म्हणून त्यातला जर एखादा दुर्जन असेल, एखादा चोर प्रवृत्तीचा असेल, म्हणून समर्थांनी त्याला कंडम करायला सांगितलं नाही. समर्थांनी काय सांगितलंय की साधारण तुझ्या जर लक्षात आलं की असा एखादा माणूस चोर वृत्तीचा आहे तर त्याला काय करावं, त्याला असं एखादी रिस्पॉन्सिबिलिटी द्यावी की त्यानं ती चोरी करूच नये. अशा पद्धतीने त्या चोराचा सुद्धा उद्धार करावा, घसरताच सांभाळावा, असं समर्थ म्हणतात. म्हणजे महंत किती
म्हणजे जसं आई असते, वडील असतात, तशा पद्धतीने तो समाजामध्ये वावरतो. चांगल्या माणसांना चांगल्या पद्धतीने उपदेश करतो, चोराला वेगळ्या पद्धतीने उपदेश करतो. प्रत्येकाला काय तो माणूस आहे त्या पद्धतीने त्याला तो उपदेश करत जातो. आणि म्हणून तो कुणालाही कंडम करत नाही, तो कुणाचाही धिक्कार करत नाही, कारण त्याला माहिती आहे की सगळी माणसं ही माझीच माणसं आहेत. नव्हे नव्हे सगळ्या माणसांच्या मध्ये ही ही भूमिका त्याची कशी तयार झाली सांगा बरं. ही भूमिका एकाच मुळे तयार झाली की तो आत्मज्ञानी आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी जी माणसं आहेत ना, त्या सगळ्यांच्या माणसांच्या मध्ये आतच, प्रत्येकाच्या आत माझा प्रभू श्रीराम आहे, माझा आत्माराम आहे. आणि माझा आत्माराम प्रत्येकाच्या आत असल्यामुळे, प्रत्येकाचं मन वेगवेगळं असल्यामुळे, एखादा चोर झालेला असेल आणि एखादा सज्जन असेल, पण चोर तो कशामुळे झालेला आहे, फक्त त्याच्या अंतःकरणामुळे, मनामुळे जर चोर झाला असेल तर मी त्याचं अंतःकरण चेंज करण्याचा प्रयत्न करतो, अशी त्याची भूमिका आहे. आणि म्हणून चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा, हळूहळू सुद्धा. म्हणून समर्थ म्हणतात की अरे ते एकदम होणार नाही, मलाही माहिती आहे. जो राजकारण करणारा असतो किंवा जो समर्थांचा महंत किंवा शिष्य असतो किंवा स्वतः समर्थ असतील, समाजामध्ये असताना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करताना एखादा मूर्ख असेल त्याला सुद्धा मी जवळ करेन, पण त्याचा मूर्खपणा काढावा, हळूहळू सुद्धा. तो एकदम जाणार नाही हे समर्थांना सुद्धा माहिती आहे. पण समर्थाची भूमिका एकच अशी आहे की आईची भूमिका असल्यामुळे की तो त्या माणसाला सुद्धा जवळ करून हळूहळू त्याचा मूर्खपणा काढावा. म्हणजे काय होईल, तो सज्जन होईल. म्हणजे काय होईल, तो सुद्धा धार्मिक होईल. म्हणजे काय होईल, तो सुद्धा साधक होईल. म्हणजे जसं नारद मुनींनी वाल्या कोळ्याला उपदेश केला आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, एक्झॅक्टली तसंच हा समर्थांचा महंत आहे. आणि हे इतकं सोपं नाही, कारण सर्वच माणसं चांगली आहेत, सर्वच माणसं भगवंताची आहेत. ही भूमिका ज्या वेळेला आम्हाला करायला लागते त्याच वेळेला आम्ही त्या भूमिकेतून राजकारण करतो, असं समर्थांचं म्हणणं आहे. ही भूमिका इतकी सोपी नाही, कारण प्रत्येक वेळेला जो राजकारण करणारा जो माणूस असतो, आज तुम्ही बघा, तो फक्त स्वतःच पाहतो, दुसऱ्यांचं कोणाचं पाहत नाही. पण इथे समर्थांचा महंत इतक्या वरच्या लेवलला आहे. या अवघ्या पहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी नवता कष्टी, राजकारणे मंडळ वेष्टी, चहूकडे श्रीराम, नष्टासी नष्ट योजावे, वाचारासी वाचाळ्या आणावे, आपणापरी विकल्पाचे गोवे, पडोच नाही श्रीराम. हा कसा आहे, अतिशय हुशार आहे. काय करतो, त्याला माहितीये की या समाजामध्ये दुष्ट माणसं असतील, नष्ट माणसं असतील, वाचाळ असतील, काही नुसते काम करणारे असतील. काय करायला समर्थाने सांगितलंय, हे मॅनेजमेंट मध्ये सुद्धा एक लेसन आहे. ज्याला मी कॉर्पोरेट मध्ये होतो त्याला, मी ज्यावेळेला एखाद्या डायरेक्टर म्हणून एखाद्या ग्रुपला होतो, त्याला लिडरशिप टीम जी करायची असते किंवा सक्सेशन प्लॅनिंग करायचं असतं, तर लिडरशिपनी, एखाद्या लिडरनी सक्सेशन प्लॅनिंग करताना एकच फक्त माझा सक्सेसर असावा असं कधीही म्हणलं जात नाही. किमान 2 सक्सेसर असावे, जास्त असतील तर उलट चांगलं. याचं कारण काय की इट्स अ हेल्दी कॉम्पिटिशन. मी एकाला सांगितलं की तू माझा सक्सेसर आहेस आणि मी गेल्यानंतर किंवा माझ्यानंतर तुला हे पद मिळणार आहे, तू इथे येणार आहेस म्हटल्यानंतर तो एकदम पाहिजे तसा वागायला लागतो. आणि म्हणून ज्यावेळेला त्याला कळतं की अरे माझ्याबरोबर माझ्या समान असे अजून 2-3 जण आहेत म्हणल्यानंतर काय होतं की सगळेच व्यवस्थित वागायला लागतात. हा मॅनेजमेंटचा लेसन आहे. हा मॅनेजमेंटचा लेसन समर्थांनी 400 वर्षापूर्वी दासबोधामध्ये घेऊन ठेवला. हे मॅनेजमेंट कधी आलं, गेल्या 100-200 वर्षामध्ये हे मॅनेजमेंट, वेस्टर्न मॅनेजमेंट म्हणतात ते आलेलं आहे. पण समर्थांनी इथे 400 वर्षापूर्वी हा मॅनेजमेंटचा लेसन सांगितलेला आहे की नष्टाशी नष्ट योजावे, टिट फॉर टॅट. जर एक वाचा असेल तर दुसरा वाचा त्याला लावून द्यावा, म्हणजे 2 जण बोलत बसतील आणि
आपणावरी विकल्पाचे गोवे पडवच नाही दिसत राम. आपण त्यातनं मोकळं झालं पाहिजे. कारण काय की मला मोठं कार्य करायचं आहे, मला यांच्याबरोबर बडबडत बसायचं नाही. कारण का की म्हणून समर्थ इथे म्हणतात की नष्टासी नष्ट योजावे, वाचारासी वाचार आणावे, आपणापरी विकल्पाचे गोवे पडवच नाही दिसत राम. काटेने काठीने काठी झाडावी, झाडावी परिते कळू नाही द्यावी, कळकटेपणाची पदवी असू द्यावी श्रीराम. किती किती महत्वाचा लेसन आहे बघा हा, की अंगात नाना कळ्या, परंतु घेतली भूमिका कशी की मला काहीच कळत नाहीये, मी अध्यात्मातला माणूस आहे, मी नेहमी समर्थांचा भक्त आहे, मी प्रभुनामाची सेवा करतो, पूजा करतो, त्यामुळे मला या प्रपंचातलं फारसं काही कळत नाही, अशी भूमिका घेतलेली आहे कुणी त्या महंतांनी. कळकटेपणाची पदवी असो द्यावी असं परसेप्शन लोकांमध्ये केलेलं आहे. का केलेलं आहे? मुद्दाम केलेलं आहे. का तर काठीने काठी झाडावी. कारण जर तिथं तो जर राजकारण म्हणजे आता सध्याच्या पुढारपण करत बसला तर त्याला पाहिजे तसं ऑब्जेक्टिव्ह, त्याला जे ऑब्जेक्टिव्ह समर्थांनी दिलेलं आहे तो करू शकणार नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की काट्याने काट्याचा काटा काढावा, परंतु काटा काढलेला आहे हे कुणालाही कळून देऊ नये. कशासाठीच केलं? स्वतःच्या फायद्यासाठी केलेलं नाही. कारण का की एखादं कार्य करत असताना अनेक जण मध्ये येतात, त्याच्यामध्ये विकल्प आणतात, हे कसं चुकीचं आहे सांगतात. कारण एक कार्य करायला लागलं की 10 जण नकारार्थी लोक येतातच तिथं समोर, की असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, कशाला करायचं. समर्थ अशा वेळेला म्हणतात की त्याच्या वादामध्ये पडण्याच्या ऐवजी तुला जर माहिती आहे की हे कार्य प्रभू श्रीरामांचं, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, हे जर जर भूमिका असेल तर इतर लोकांनी कितीही जरी विकल्प आणला तरी आपण त्याच्यामध्ये पडू नये. पण अशा निगेटिव्ह लोकांचा परस्पर काटा काढावा. म्हणजे काय, कशा पद्धतीने काटा काढावा ते त्या महंतांनी ठरवावं. काठीने काठी झाडावी, झाडावी परी ते कळू नये द्यावे. कुणालाही कळू न देता अशा निगेटिव्ह लोकांना थोडंसं गप्प बसवावं. म्हणजे काय की शेवटी महत्वाचं काय आहे की क्रियेविण वाचारता व्यर्थ आहे. नुसतं बोलायचं, नुसतं डिस्कशन्स करायची, मिटिंग्स घ्यायच्या आणि कार्य पुढे जात नाही. समर्थांचा महंत हा कार्यासाठी तत्पर आहे. त्याला कार्य काय पाहिजे आहे, कार्यात काय मिळणार आहे त्याला पूर्णपणे माहिती आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी तो मॅनेज करतो. न करता करी कार्य देते, ते काम तत्काळाशी होते, कसं कसं तर पडतात ते चमत्कारे नव्हे. श्रीराम समर्थ म्हणतात की फार बोललं की ते कार्य होत नाही. एकदा ठरवावं, त्या कोणी ठरवावं? महंतांनी ठरवावं की हे कार्य करायचं आहे, हे कार्य बरोबर आहे, हे कार्य केल्यानंतर हे असं असं होणार आहे. असं एकदा समजल्यानंतर, एकदा त्याची भूमिका झाल्यानंतर फार त्याच्यावर डिस्कशन करत बसून की हे केलं तर चालेल का, मग आपण करावं का, मग केलं नाही तर काय होईल, केल्यानं कसं होईल, याच्यामध्ये फार वेळ जातो आणि अनेक माणसं वेगवेगळे फाटे फोडतात. म्हणून समर्थ म्हणतात न करता करी कार्य जेते, ते काम तत्काळची होते, कसं कसं येतं पडतात ते चमत्कारे नव्हे श्रीराम. म्हणून त्याच्यामध्ये फार डिस्कशन केली की ऍक्च्युली काय होतं, वेळही वाया जातो, आमचं कष्टही वाया जातात आणि ते काम होईलच असं सांगता येत नाही. ऐकोनी आवडी लागावी, देखोनी परकटेची व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकामध्ये श्रीराम. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते, या कारणे ढिलेपणे ते असोच नाही श्रीराम. म्हणून समर्थांना महत्वाचं काय आहे, कुणी केले काम ह्याला समर्थ महत्व देत नाही. काम कसं केलेलं आहे, किती व्यवस्थित केलेलं आहे, या कामाकडे समर्थांचं लक्ष आहे. त्यामुळे कुठल्या कार्यकर्त्यांनी केलंय सगळं आता बरोबर उलट आहे. मी कार्य करीन पण मी कार्य केलंय हे मी सगळ्यांना दाखवून देईन. कारण का की मला माझी पोळी भाजून घ्यायची आहे, मी हे काम केलेलं आहे हे मला सगळ्यांना दाखवायचं आहे, असा त्याचा ऍटिट्यूड आहे. तो कधीही समर्थांचं राजकारण करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की कोणी एक काम करिता होते, न करिता, कारण ते कोणीतरी काम केलं पाहिजे ना. ते जर काम केलं नाही कुणी तर ते मागे पडतं. म्हणजेच काय की ते काम होणार नाही आणि ते कार्य कुणाचं आहे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. परत पुढचं उपदेश देतात त्या महंताला की जो दुसऱ्यावरी विश्वासला
त्याचा कार्यभाग उडाला, जो आपणची कष्ट केला तोची भला श्रीराम. हे अतिशय वाक्य आपल्याला प्रसिद्ध माहिती आहे. आपण त्याचा उपयोग सुद्धा करतो या आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये, की जो दुसऱ्यावरील विश्वासाला त्याचा कार्यभाग उडाला. समर्थांनी 400 वर्षापूर्वी इथं लिहून ठेवलंय. म्हणजे काय, की जी माझ्याकडे स्किल्स आहेत त्या स्किलवर कार्य करावं. उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. आपण असं म्हणतो ना, की तू हे कर. कोऑर्डिनेशन सध्याच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ह्याच्यामध्ये कोडिंग करणारा सुद्धा माणूस आता रिक्वायर्ड नाही. मिडल मॅनेजर्स रिक्वायर्ड नाहीत. मिडल मॅनेजर काय करतो, की हा ग्रुपमध्ये या तुम्ही, तू काय कर, तू हे कर. आणि मी काय करतो, मी फक्त कोऑर्डिनेशन करतो, की कुणी काय कधी करायचं. जो दुसऱ्यावरील विश्वासाला त्याचा कार्यभाग उडाला. मग म्हणून पहिल्यांदा काय समर्थ म्हणतात, की तुला काय येतंय चांगलं, तुझं काय राईट स्किल आहे, म्हणून मला जे काही येतं ते मी करावं. जो आपणची कष्ट केला तोची भला श्रीराम. म्हणून इथं असं महत्वाचं आहे की स्वतः कष्ट आवश्यक आहे. ज्यावेळेला आम्ही दुसऱ्याला सांगतो की तू कर, त्याचे कष्ट असतात, माझे कष्ट नसतात. आणि म्हणून काय होतं, तर आय एम डिपेंडंट ऑन दॅट पर्सन, आणि तो पर्सन बरोबर माझा फायदा घेतो. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की जो दुसऱ्यावरील विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणशी कष्ट केला तोची भला श्रीराम. अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडिले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की श्रीराम. समर्थ म्हणतात की सगळ्यांना सगळं माहिती आहे, असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला काय होतं, फक्त गोंधळ होतो. का गोंधळ होतो, कारण प्रत्येक जणाची काही काही आपापली मतं असतात आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ते कार्य करायला लागतं. अगदी साधं आपलं व्यवहारातलं कार्य घेतलं आपण, एखादं फंक्शन ऑर्गनाईज करायचं आहे, लग्न ऑर्गनाईज करायचं आहे, काहीही करा, आणि आम्ही सगळ्यांना सगळं सांगितलं की आता इथं या वेळेला हे असं होणार आहे, आता या ठिकाणी. मग तो म्हणतो की अरे इथून इथं जायचं असेल तर मग आपण 4 व्हीलर घेऊन जाऊया का. 4 व्हीलर पेक्षा आपण असं करू की आपण एक बसच बोलूया आणि ड्रायव्हर घेऊया, म्हणजे मग ते व्यवस्थित होईल. कारण ड्रायव्हर जर नसेल ना तर काही उपयोग होणार नाही. आपण ड्राईव्ह केलं तर आपल्याला प्रॉब्लेम होईल. मग या रस्त्यानं जाऊया का त्या रस्त्यानं जाऊया. अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडिले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे तुला माहिती आहे ना की काय करायचं आहे, आणि त्या पद्धतीने तू वेगवेगळ्या लोकांना सांग की तू असं करायचंयस, तू असं करायचंयस, तू असं करायचंयस, तू असं करायचंयस. थोडीशी मॅनेजमेंट स्टाईल ही ऑथॉरिटी स्टाईल आहे. म्हणजे समर्थांचं महत्व कसं आहे, तो लेचापेचा नाही आहे. त्याला माहितीये की हे काय करायचंय आणि कसं करायचंय. त्याला फक्त काय करायचंय, ही वॉन्ट्स पेअर ऑफ हँड्स, ही कॅन डू एव्हरीथिंग हिमसेल्फ. फक्त त्याला कार्य करण्यासाठी लोकांची मदत पाहिजे. नवे लोकांच्या मुळे ते कार्य व्हावं असं त्याला वाटावं, लोकांना वाटावं, आणि लोकांना वाटावं की हे आम्हीच कार्य केलं, अशी त्याची अपेक्षा असल्यामुळे, आणि त्याच्यातूनच त्याला लोकांना अनेक लीडर्स घडवायचे आहेत, म्हणून तो असं करतो. म्हणजे ह्याच्यात त्याचा कुठलाही स्वार्थ नाहीये. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. म्हणून ही जी लेसन्स आहेत, हे छोटे छोटे लेसन्स आहेत. एक एक ओवी म्हणजे एक लेसन आहे. मॅनेजमेंटचा लेसन आहे किंवा लिडरशिपचा लेसन आहे, की काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये श्रीराम. म्हणजे काय म्हणतात की मुख्य सूत्र काय आहे, मुख्य फंक्शन मध्ये काय होणार आहे, ते मुख्य फंक्शन बरोबर माझ्या हातात ठेवावं, आणि बाकीचं जे सपोर्टिंग रोल आहे ते सपोर्टिंग रोल लोकांकडून करून घ्यावे. बघा, म्हणजे थोडक्यात काय सांगितलं की जो महंत आहे, जो राजकारण करणार आहे, जो नेता आहे, त्यांनी जे महत्वाचं जे कार्य आहे की तो जर केला दुसऱ्याच्या हातात गेला, तर तो दुसरा तेवढा केपेबल असेल असं नाही. त्याला एवढं सगळं माहिती असेल, कळलं असेल असंही नाही. म्हणून काय करावं, मुख्य सूत्र हाती घ्यावे, ते कधी सोडून देऊ नये. ते कुणाच्या हातात असावं, जो महंत आहे त्याच्या हातात ठेवावं. कारण का की त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे, त्याच्यासाठी ते कार्य होणं महत्वाचं आहे. मुख्य सूत्र हाती घ्यावे. लोकांना आनंदी करण्याचं त्याचं कार्य नाही आहे. लोकांना खुश करण्यासाठी तो तिथं बसलेला नाही. त्याला लोकांकडून कार्य करून घ्यायचं आहे,
लोकांचा उद्धार करायचा आहे. पण लोकांना, कारण तुम्ही लोकांना सगळ्यांना कधीही एकाच वेळेला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुखी करू शकत नाही. हा सिद्धांत आहे, हा मॅनेजमेंटचा, लिडरशिपचा सिद्धांत आहे. आणि म्हणून तो बरोबर सगळ्या मुख्य सूत्र हातात ठेवतो आणि लोकांच्या सर्व्हिस करतो. म्हणजे खरा टीम लिडर कोण आहे? तो आहे. कार्य झाल्यानंतर, एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर सगळ्या लोकांना वाटतं की अरे वा, हे माझ्यावर झालं, मी आय वॉज पार्ट ऑफ द टीम. क्रिकेट टीम तसं, T20. खरा कॅप्टन कोण आहे? खरा कॅप्टन हा आहे की त्याला बरोबर माहिती आहे की कोण कुठल्या सिच्युएशनला कसा टेम्परामेंट आहे, कुणाचं बॅटिंग किती कुठल्या बॉलरसाठी चांगलं आहे, कुणाचे कुठल्या विकेटवर कुठला बॉलर इफेक्टिव्ह होईल, ते सगळ्यांना त्याला माहिती आहे. आणि तो बरोबर अशा पद्धतीने बॉलिंग देतो, अशा पद्धतीने बॅटिंग ठरवतो की सगळ्यांना वाटतं की अरे माझी बॅटिंग चांगली झाली म्हणून मी जिंकलो, मी बॉलिंग चांगली घातली म्हणून मी जिंकलो, असं सगळ्यांना वाटतं. पण खरा कॅप्टन आहे त्यानं बरोबर लोकांना सिलेक्ट करून, कारण त्याला बरोबर त्याची लोक माहिती आहेत की लोक कोण कसं आहे आणि कोण कसं वागतंय. बोलके पहिलवान कळकटे, तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे, ऐसे न करावे श्रीराम. समर्थ म्हणतात की अहो, असं ज्यावेळेला आम्ही कार्यामध्ये असतो त्यावेळेला काही काही वेळेला नुसतेच जे पहिलवान असतात, दुर्जन असतात, आणि ते बरोबर कार्य होणार नाही याच्यासाठी झटत असतात. समर्थ म्हणतात की अशा वेळेला काय करावं? टिट फॉर टॅट, त्याला त्याच्याशी झुंज घ्यावी आणि त्याला बाजूला करावं. एखादा जर आपण नेहमी म्हणतो की एखादा आंब्याची अढी घातलेली असेल आणि एखादा कुचका जर आंबा असेल तर तो सगळी अढी खराब करतो. आणि म्हणून चांगलं उपदेश काय आहे त्याच्यामध्ये, तर तो एकच आंबा बाजूला करावा, म्हणजे काय होईल, बाकीच्या आंब्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. इथं पण असंच राजकारणामध्ये आहे. पण इथं अगेन प्रत्येक वेळेला हे जे सगळे शब्द आहेत आता जे सध्याचे पॉलिटिक्स मध्ये, हे सगळं राजकारण केलं जातं फक्त ते स्वार्थासाठी, प्रत्येक माणसाच्या स्वार्थासाठी केलं जातं. समर्थांचा महर्त तसा नाहीये. समर्थांचा महर्त हे सगळं करतो, पण एकच त्याचं महत्व आहे की तो कार्य पार पाडण्यासाठी निस्वार्थपणानं, निस्संग राहून, ज्ञानी होऊन, वैराग्य संपन्न वृत्तीनं ते सर्व करतो. अलिप्त राहून तो करतो. ग्रामण्य वर्मी सापडावे, रगडोनी पीठची करावे, मकरोनी मागोती सावरावे, बुडवू नये श्रीराम. खळ दुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखिले, तेणे अवघे प्रगट झाले, बरे वाईट श्रीराम. समुदाव पाहिजे मोठा, तरी तणावा असाव्या बळकटा, मठ करुनी ताठा, करू नये श्रीराम. समर्थ म्हणतात की एखाद्याने मठ स्थापन केला आणि तो मठाचा मठपती झाला, त्यांनी कधीही अभिमान करू नये की मी मठपती आहे. अशा पद्धतीने जर त्यांनी त्याची वागणूक केली तर त्याच्या मठामध्ये लोक येणार नाहीत, समुदाय येणार नाही, आणि त्या मठाचा काही फायदा नाही. नुसतं मठ झाला, फिजिकली मठ झाला, पण त्या मठामध्ये जर धार्मिक गोष्टी होणार नसतील, उपासना होणार नसेल, त्या मठाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी होणार नसेल तर त्याचा काहीही एक उपयोग नाही. दुर्जन प्राणी समजावे, परी ते प्रगट न करावे, सज्जना परीस आळवावे, महत्व देवोनी श्रीराम. बघा, अजून एक मॅनेजमेंटचं लेसन आहे इथे. काय करावं? चांगली माणसं धरावीत, त्यांना आपलंसं करावं, त्यांना महत्व द्यावं आणि त्यांच्याकडून कार्य करून घ्यावं. आणि काय करावं? एखादा वाईट माणूस दिसला त्याच्यामध्ये तर त्याला बोलू नये, समजून राहावं. कारण त्याला कधी डायरेक्ट तोंडावर सांगू नये की तू दुर्जन आहेस, तू असं का करतोयस, तो दुर्जन आहेस मला माहिती आहे, परी ते प्रकट न करावे. कारण काय की दुर्जनाशी जर प्रकट केलं त्याला की तो वाईट आहे असं सगळ्यांना सांगत सुटलं तर काय होतो, तोही माणूस दुखावतो आणि ग्रुप म्हणजे आमचं टीम सुद्धा व्यवस्थित कार्य करू शकत नाही. जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड खटकट, या कारणे ते वाट बुजोरी टाकावी श्रीराम. कारण का की एखाद्याला, म्हणजे थोडक्यात काय की एखादा दुर्जन प्रगट केला म्हणजे काय, भांडाभांडी झाली असेल, मतभेद झालेली असतील, आणि ते सगळ्यांच्या मध्ये जर आम्ही केलं तर काय होतं, अतिशय वादावादी होते, अतिशय भांडाभांडी होते. आणि म्हणून या कारणे ते वाट बुजवली टाकावी श्रीराम. गनिमाच्या देखता फौजा, रणशुरांच्या फुरफुरती पूजा, ऐसे पाहिजे की राजा, कैपक्षी परमार्थी श्रीराम. तयास देखता दुर्जन धाके,
पैसवी प्रचितीचे धडाके, बंड पाषाणाचे वाके, सहजची होती सुदाम. दुर्जन जो असेल, तो समर्थांचा राजकारण करणारा जो महंत आहे, तो त्याला लोक घाबरतात. कारण का की तो ही इज नॉट अ पॉप्युलर लीडर. पॉप्युलर लीडर असतं की तो पॉप्युलर लीडर असतो, तो सगळ्यांशी गोड बोलतो. कारण का की सगळ्यांनी त्याला चांगलं म्हणावं. त्याला काय महत्वाचं आहे त्या लीडरला, की फक्त मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं. म्हणजे काय होईल की माझं सगळीकडे कीर्ती वाढेल. समर्थांचा महंत कीर्तीसाठी काम करत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अरे, जो माणूस जसा आहे त्याच्या पद्धतीने तो वागेल, म्हणून त्याला घाबरतात लोक. तयास देखतात दुर्जन धाके, पैसवी प्रचितीचे तडाखे, बंड पाषांडाचे वाके, सहजची होती सुदाम. आणि समर्थ हेही सांगतात की असा माणूस अतिशय धूर्त पाहिजे. हे धूर्तपणाची काम आहे, येऱ्या गवाळ्याचे काम नव्हे. कारण ही कपॅबिलिटी आहे, त्याच्यामध्ये तसे सॉफ्ट स्किल्स असले पाहिजेत. हे धूर्तपणा जर सॉफ्ट स्किल नसतील तर त्याने डेव्हलप केली पाहिजे. आम्ही सुद्धा कंपनीमध्ये म्हणतो की टेक्निकल स्किल्स शिकवली की लगेच येऊ शकतात, पण सॉफ्ट स्किल्स लगेच येत नाहीत. सॉफ्ट स्किल्स म्हणजे थोडक्यात माइंडसेट, सॉफ्ट स्किल्स म्हणजे ऍटिट्यूड, हा लगेच तयार होत नाही. मन बदलण्यासाठी, ऍटिट्यूड तयार होण्यासाठी अनेक दिवस, अनेक वर्ष वाया घालायला लागतात. अनेक वर्ष त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. म्हणून महंत असा एकदम जन्माला येत नाही, तो तयार व्हावा लागतो. लीडर हा जन्माला येत नाही, तो तयार व्हायला लागतो. दर ओनली 1% इन्स्पिरेशन, 99% पर्स्पिरेशन. म्हणजे काहीच जण अशी असतात की ज्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी सगळ्या घेऊनच ते आलेले असतात, पण बाकीच्या सगळ्यांना 1% जरी लिडरशिप क्वालिटीज असतील तर त्यांना बाकीच्यांना प्रयत्नपूर्वक ते आणायला लागतात. हे शिकता येतं, पण शिकण्याची कपॅबिलिटी तरी पाहिजे, शिकण्याची इच्छा पाहिजे. हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेहमी, ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. श्रीराम समर्थ म्हणतात की जर ढिला असेल माणूस तर तिकडे अजिबात पडू नये, त्यानं हे भानगडीतच पडू नये. कोठेच पडेना दृष्टी, ठाई ठाई त्याच्या गोष्टी, वागव्यासे सकळ सृष्टी, वेधली त्याने जरा. कुंभ्यास कुंभा लावून द्यावा, टोणप्यास टोणपा आणावा, लवदास पुढे उभा करावा, दुसरा लव दुसरा. म्हणजे थोडक्यात काय की मारामारी होते म्हणलं तर मारामारी करणारा दुसरा माणूस इथं आणावा, मारामारी करून द्यावी, आपण शांत राहावं. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी श्रीराम. समर्थांचा काळ आणि तुकाराम महाराजांचा काळ एकच आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांनी पण हीच शिकवण दिलेली आहे. कारण तो त्यावेळेला समाजच तसा होता, समाज अशा पद्धतीने होता. आणि म्हणूनच माऊलींच्या वेळेचा असलेला समाज किंवा आमच्या एकनाथ महाराजांच्या वेळेला असलेला समाज हा फार वेगळा होता. त्यामुळे त्यावेळेला त्यांनी त्या संत सुद्धा अतिशय सॉफ्ट होते. पण समर्थ हे एकदम जबरदस्त संत आहेत. तुकाराम महाराज जबरदस्त संत आहेत. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट. अगं ते हे अतिशय नुसते गोडगोड बोलणारे आणि आम्ही अध्यात्म करतो असे नाहीत. त्यांना पूर्णपणे माहिती आहे की कोण कसा आहे आणि पुढचा जसा असेल त्याच्याप्रमाणे आम्ही वागणार, याच्याबद्दल काहीही शंका नाही. म्हणून समर्थांनी स्वतः इथे राजकारण करणारा महंत कसा असावा इथे लिहून दिलंय. जैसास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मज्जालसी थाटे, इतुके होते परी धनी कोठे, दृष्टीच न पडे श्राम. समर्थ म्हणतात की पण त्याच्यामध्ये महंताला इंटरेस्ट नाही आहे. ते मला करायला पाहिजे म्हणून मी करतोय, मला ते आवडतंय म्हणून करतोय असं नाहीये. इतुके होते परी धनी कोठे, दृष्टीच न पडे श्राम. का तर त्याला ते कार्य पुढे न्यायचं आहे, पण ते कार्यामध्ये असे सगळं मध्ये अशी सगळी माणसं येतात आणि त्यामुळे त्याला ते करावं लागतं, म्हणून ते करतो. आणि तो स्वतः नामा निराळा बाजूला राहतो. इतिश्री दास बोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास नववा. म्हणून सध्याच्या मॅनेजमेंटच्या युगामध्ये, टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये समर्थांचा राजकारण समास हा अतिशय महत्वाचा आहे, अतिशय उद्बोधक आहे. सगळ्यांनी ते अतिशय वाचावं, तरुण पिढीने ते वाचावं आणि ते सॉफ्ट स्किल डेव्हलप करण्यासाठी त्याचा उपयोग करावा असं मी म्हणेन. पुढचा समास त्यालाच जोडून आहे, विवेक लक्षण निरूपण श्रीराम समर्थ. तोच महंत लक्षण, सेम एक्झॅक्टली द सेम. कारण हा दशकच शिकवण आहे. शिकवण कशासाठी आहे
तर हे शिकवतायत समर्थ कुणाला? शिष्याला शिकवतायत की कशा पद्धतीने तू शिष्य हो आणि कशा पद्धतीने तू कार्य पुढे चालू ठेव. जेथे अखंड नाना चालणा, जेथे अखंड नाना धारणा, जेथे अखंड राजकारणा, मनासी आणती श्रीराम. सृष्टीमध्ये उत्तम गुण, तितके चाले निरूपण, निरूपणा विण क्षण रिकामा नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे जिथं जिथं तू सृष्टीमध्ये जा, जिथं जिथं चांगली माणसं आहेत, तिथं तिथं तू जाऊन हे निरूपण कर. कारण का की तुला जेवढी चांगली माणसं भेटतील तेवढं या निरूपण करशील, तेवढं माणसांचा या समाजाचा उद्धार होईल. निरूपणा विण क्षण रिकामा नाही श्रीराम. चर्चा आशंका प्रत्योत्तरे, कोण खोटे कोण खरे, नाना वक्तृत्वे शास्त्राधारे, नाना चर्चा श्रीराम. म्हणून तो काय करतो? अनेक समुदाय, अनेक ग्रुपमध्ये जातो, तिथे चर्चा करतो, प्रश्नोत्तरे करतो. काय खरं आहे काय खोटं आहे याच्यावर शास्त्राच्या आधाराने तो करतो, स्वतःसाठी करत नाही. मला काय वाटतं आहे, मला काय मिळवायचं आहे यासाठी समर्थांचं महंत कधीही काम करत नाही. भक्तिमार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे, ज्ञान विचार निवळे अंतर्यामी श्रीराम. कशासाठी करतो? की सगळ्यांच्या लोकांच्या मनामध्ये भक्ती निर्माण. लोकांनी भक्तिमार्गानं प्रभू श्रीरामाचा मार्ग स्वीकारावा, उपासना मार्ग स्वीकारावा, ज्ञान विचार करावा, ज्ञान मार्ग करावा. अंतःकरणामध्ये हे सगळे विचार, भक्ती, उपासना, ज्ञान, कर्म याच्यावर चर्चा करावी आणि लोकांना प्रोत्साहन देऊन स्वतःची एनर्जी दुसऱ्यांना द्यावी आणि अशा पद्धतीने समाजाचा उद्धार करावा, माणसांचा उद्धार करावा. पण वैराग्याची बहु आवडी, उदास वृत्तीची गोडी, उदंड उपाधी तरी सोडी, लागोच नाही दिसराम. पण स्वतःला वैराग्याची आवड असावी. म्हणजे काय? की तो स्वतः वैराग्य संपन्न असावा. म्हणजे काय? की पुत्रेच्छा, लोकेच्छा आणि वित्तेच्छा हे समाजातले जे आता राजकारण करणारी जी माणसं दिसतात, आमच्यासारखी सामान्य माणसं दिसतात, अशा पद्धतीचा महंत असू नये असं समर्थ म्हणतात. स्वतःची पैसे मिळवण्यासाठी आजकाल लोक प्रवचन करतात, भागवत कथा करतात आणि त्याच्यातून पैसे मिळवतात. समर्थांना असा महंत मान्य नाही. कारण का? की तुम्ही अध्यात्म हे पोट भरण्याची विद्या म्हणून वापरू शकत नाही. वैराग्याची बहु आवडी, उदास वृत्तीची गोडी, उदंड उपाधी तरी सोडी, लागोच नाही श्रीराम. प्रबंधाची पाठांतरे, उत्तरास संगीत उत्तरे, नेमक बोलता अंतरे, निववी सगळ्यांची श्रीराम. त्याच्याकडे पाठांतर असतं, त्याच्याकडे सगळ्यांची उत्तरं असतात. तो बरोबर सगळ्यांची अंतःकरण ओळखून कुणाला जसं पाहिजे, तो जसा माणूस आहे तशा पद्धतीने त्याला आन्सर देतो. कारण का? की त्याला फक्त उद्धार करणं, निववी सगळ्यांची अंतःकरणे. सगळ्यात प्रत्येक या समाजामध्ये प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. या समाजामध्ये अनेक दुःखाची माणसं आहेत, अनेकांना अनेक दुःख आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं जे काही दुःख असेल, प्रत्येकाचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, तो जातो पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देतो, पण त्या प्रॉब्लेम मध्ये अडकत नाही. सध्याच्या काळामध्ये आम्ही मॅनेजमेंट मध्ये म्हणतो की आय डोंट वॉन्ट टू टेक युअर मंकी ऑन माय बॅक. म्हणजे असा जर गुरु असेल, असा जर महंत असेल की जो कोणी शिष्य असेल त्याचा प्रॉब्लेम मी सोडवतो, म्हणजे थोडक्यात काय झालं की मी त्याचा प्रॉब्लेम माझ्या खांद्यावर टाकतो. आय कॅनॉट टेक एव्हरीबडीज प्रॉब्लेम ऑन माय बॅक असं समर्थ म्हणतात. प्रत्येकाने आपापला प्रॉब्लेम सोडवायला पाहिजे. मी कसा सोडवायचा त्यासाठी मी मदत करेन. आय डोंट वॉन्ट टू क्रिएट क्राईंग बेबीज, आय डोंट वॉन्ट टू क्रिएट डिपेंडन्सीज. म्हणून इथे तो म्हणतात की आवडी लागले बहुत जना, तेथे कोणाची चालेना, दळवट पडीला अनुमाना, येईल कैसा श्रीराम. उपासना करून या पुढे, पुरवले पाहिजे चोहीकडे, भूमंडळी जिकडे तिकडे, जाणती तया श्रीराम. म्हणून समर्थांचा जो महंत आहे तो फक्त उपासनेमध्ये इंटरेस्टेड आहे. तो फक्त उत्सवामध्ये इंटरेस्टेड नाही. उत्सव करेल, पण उत्सव करताना कुठला प्रसाद आहे, काय काय, फक्त आजकाल काय होतं की कुठलाही उत्सव करायचा झाला, कुठलाही कार्य करायचं झालं की पहिल्यांदा हे केलं जातं की मेनू काय आहे, प्रसाद काय आहे, किती जण येणार आहेत, प्रसाद कोण चांगलं करतं. म्हणजे थोडक्यात काय, उपासना राहिली बाजूला, बाकी तिथेच फक्त सगळं लक्ष. पण समर्थांचा महंत उपासनाला प्रायोरिटी देतो. बाकीचं लागतं, कारण त्याशिवाय लोक येणार नाहीत. पहा, आपण जर गोंदवल्याला गेलो किंवा शेगावला गेलो, गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे, तर तिथे अनेक जण जेवून जातात.
अन्न सत्र चालतात. म्हणजे या सगळ्या संतांनी अन्नछत्र किंवा कुणीही उपाशी जाता कामा नये हे बघितलेलं आहे. कारण का की पोट भरल्याशिवाय आम्हाला उपासना करता येत नाही, हा त्यांचा हेतू आहे. आणि म्हणून जी दुःखी कष्टी माणसं येतील, समाज किंवा सामान्य माणसं येतील, त्यांना मला पहिल्यांदा जेवायला घातलं पाहिजे. आणि मग जेवायला घातल्यानंतर मग त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा रे, आता तू 4 माळा कर, अरे तू असं नामस्मरण कर. म्हणून महत्वाचं काय आहे, उपासना करून या पुढे पुरवले पाहिजे सोयीकडे, भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया श्रीराम. जाणती परी आढळेना, काय करीतो ते कळेना, नाना देशीचे नाना लोक नाना येऊन जाते श्रीराम. म्हणून अशा ठिकाणी अनेक देशाचे, अनेक पंथाचे, अनेक वेगवेगळे लोक इथे येऊन जातात. तितुक्याची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी, कडोक बिकडीची विवरावी अंतःकरणे श्रीराम. जेवढी सगळी माणसं येतील त्यांच्या अंतःकरणामध्ये काय प्रश्न आहेत ते प्रश्न ओळखून त्याप्रमाणे त्याचं सोल्युशन द्यावं, विवेके विचारे भरावी असं समर्थ म्हणतात. समर्थ म्हणतात की कारण प्रत्येक माणूस आत्मज्ञान मिळवण्यासाठीच येईल असं सांगता येत नाही. प्रत्येक माणूस, प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा आहे. म्हणून प्रत्येकाला जो येईल त्याला आत्मज्ञान सांगायलाच पाहिजे असं नाही. आत्मज्ञानाचा अधिकारी हा वेगळाच आहे. पण असं जरी असलं, अशी गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणायचे की काय म्हणायचे, किड्या मुंगीचं गिराईक, म्हणजे छोटे छोटे काय 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 प्रश्न घेऊन लोक येतात, ते पण गिराईकच आहेत, ते पण येणार, त्यांचंही मला सोल्युशन दिली पाहिजेत. किती लोक ते कळेना, किती समुदावा आकळेना, सकळ लोक श्रवण म्हणना मध्ये घाली श्रीराम. परंतु जे काही असे ना, किती का लोक येणार, किती का समुदाय असे ना, सगळ्या लोकांना श्रवण मननासाठी उद्युक्त करावं, प्रोत्साहन द्यावं, एवढं तरी त्या महंतांनी करावं. फळ समजाविसी करणे, गद्यपद्य सांगणे, परांतरासी राखणे, सर्व काळ श्रीराम. समर्थ म्हणतात की काहीतरी लोकांकडून करून घ्यावं, गद्य पद्य सांगावं, पण सगळ्यांचं अंतःकरण राखावं. कारण का की गोड बोलून सगळ्यांना आपलंस करावं. ऐसा ज्याचा दंडक, अखंड पहाणे विवेक, सावधा पुढे अविवेक येईल कैचा श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे तो अखंड सावधान राहून, समर्थांचा ब्रीदच आहे की अखंड सावधान राहून काय करावं, विवेकाने आयुष्य जगावं. आणि सावध असल्यामुळे, विवेकाने वागल्यामुळे अविवेक तिथे होऊच शकत नाही. कारण का की विवेक वागला, हा विवेक कसा आहे, हा धर्माचा विवेक आहे. काय धर्म आहे आणि काय अधर्म आहे, काय नीती आहे, काय अनिती आहे, काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, हे त्याला स्वतःसाठी पण माहिती आहे. त्या पद्धतीने तो वागतो पण आहे, त्याचं आचरण पण तसंच आहे. पण त्याचबरोबर तो इतरांना सुद्धा वागण्यासाठी प्रोत्साहन देतो आहे. त्याला सांगत नाही की तुम्ही असं वागा, पण त्याला पाहूनच लोक तसं वागायला लागतात. जितुके काही आपणासे ठावे, तितके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन श्रीराम. ही ओवी मी लहानपणापासून ऐकलेली आहे. पण ह्या ओवीचं महत्व मला आज जितकं कळलं तितकं त्यावेळेला कळलं नाही. तर म्हणून काय होतं की आज त्याचा अर्थ असा केला जातो की मी आज वाचतो, काय वाचतो, मनाचा श्लोक वाचतो, दासबोध वाचतो, आणि मी आज दासबोध वाचला की मी उद्या इतरांना सांगायला जातो. कारण आम्हाला दुसऱ्याला शिकवायला फार आवडतं. म्हणजे मी स्वतः शिकायचं नाही, मी स्वतः त्याचं आचरण करायचं नाही आणि दुसऱ्यांना शिकवायचं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, समर्थांचा महंत इतका सहजासहजी सोपा नाहीये हो. तो तयार होत नाही, त्याला स्वतःच अतिशय, त्याला पहिल्यांदा स्वतः तसं वागावं लागतं आणि त्याच वेळेला तो तसं शिकवण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. तो नुसता बोलणारा पोपट नाही, तो स्वतः. म्हणून जितुके आपणासे ठावे, तितुके हळूहळू शिकवावे. केव्हा, ज्या वेळेला ते शिकवलेलं आहे ते आत इंटरनलाइज झालंय का नाही हे त्यानं कळून घ्यावं आणि मगच ते शिकवायला जावं. आपण जर प्रश्न विचारला की असं जर केलं नाही तर काय होईल, तोटा आमचाच होईल. कारण का की वी आर नॉट रेडी, वी आर हाफ बेक्ड. आणि म्हणून काय होतं की आम्ही आमचं सगळं लक्ष हे शिकवण्यात घालतो, आमचं सगळं लक्ष दुसऱ्यांनी चांगलं व्हावं, दुसऱ्यांनी समर्थाने असं सांगितलंय, समर्थाने दासबोध सांगितलंय, तिने असं करावं, याच्यासाठी आम्ही घालतो. आमच्यावर त्याचा काहीही उपयोग होत नाही. आमचं आयुष्य आहे तसंच दुःखी कष्टी राहतं. आम्ही सॉफ्ट स्किल्स आम्हाला कधीही आम्ही शिकत नाही.
म्हणून ही ओवी जितके काही आपणासे ठावे तितके हळूहळू शिकवावे, बरोबर आहे. शाणे करून सोडावे बहुत जण, अगदी बरोबर आहे. किंवा ज्या वेळेला मी स्वतः शाणा झाला असेल त्याच वेळेला. म्हणून समर्थांचा महंत म्हणून आम्ही काय करतो, फक्त आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट एखादी ओवी घेतो आणि त्या पद्धतीने समर्थ असंच म्हणले आहेत म्हणून मी तसं करतो, असं करायला जातो, असं होऊ शकत नाही. गीतेमध्ये सुद्धा अशा अनेक श्लोक आहेत, त्यातला एक श्लोक लोक जण उचलतात आणि उद्धृत करतात आणि त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतात. तसं होऊ शकत नाही. शास्त्र आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आपल्याला पाहिजे तसं आम्ही घेऊ शकत नाही. शास्त्र हे पूर्णपणे घ्यायचं किंवा काहीही घ्यायचं नाही. परोपकारी शिकवणे, आडनुका सांगत जाणे, निवळ करून सोडणे निस्पृहाशी श्रीराम. होईल ते आपण करावे, न होता जनाकरवी करवावे, भगवत भजन राहावे, हा धर्म नव्हे श्रीराम. समर्थ म्हणतात की होईल ते आपण करावे, न होता जनाकरवी करावे, भगवत भजन राहावे, हा धर्म नव्हे श्रीराम. आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरावे, आपण धरावे धरवावे, भजन मार्गाचे श्रीराम. पहिल्यांदा मी स्वतः करणं अपेक्षित आहे. आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे, भजन मार्गाचे श्रीराम. जुन्या लोकांचा कंटाळा आला तरी नूतन प्रांत पाहिजे धरीला, तितके होईल तितक्याला आळस करू नये श्रीराम. समर्थांनी हा अजून एक मोठा उपदेश दिलेला आहे. कारण समर्थांना पण माहिती आहे की काय होतं की सुरुवातीला सगळ्या समाजामध्ये लोकांमध्ये आम्ही ज्यावेळेला ग्रुप केलेला असतो दासबोधाचा, त्यावेळेला सुरुवातीला भरपूर लोक इंटरेस्टेड असतात. कारण का की सगळे आरंभशूर असतात. अरे आपल्याला दासबोधाचं सेशन आहे, कुणीतरी दासबोध चालू केलेला आहे, सगळेजण तिथं जॉईन होतात ग्रुपला. पण तशी कन्सिस्टन्सी नसल्यामुळे, शेवटपर्यंत त्यासाठी कष्ट करायला लागतात, तेवढी कष्ट करण्याची कपॅबिलिटी नसल्यामुळे, तरसोड करण्याची वृत्ती असल्यामुळे काही वेळानंतर तो ग्रुप ढिला होतो. कारण का की ह्या समर्थांच्या महंताचा दोष नाही, हा माणसांचा दोष आहे. कारण समाजच असा आहे. समर्थ म्हणतात की असं जर असेल तर त्यांनी अजिबात प्रॉब्लेम करून घेऊ नये. जुन्या लोकांचा कंटाळा आला तरी नूतन प्रांत पाहिजे धरीला, तितके होईल तितक्याला आळस करू नये श्रीराम. कारण समर्थांचं म्हणतो की अरे ठीक आहे, मला माहिती आहे की असंच लोक असतात, ठीक आहे, मी दुसरीकडे जातो, दुसऱ्या लोकांना प्रयत्न करतो. थोडक्यात काय की स्वतः प्रयत्न करत राहणे. कारण ही इज नॉट डिपेंडंट ऑन पीपल, ही इज नॉट डिपेंडंट ऑन ग्रुप इज डिपेंडंट ऑन हिम. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण समर्थांचं महत्व स्वतःच सामर्थ्यवान आहे. त्यामुळे जरी लोक आली नाहीत, लोकांनी कंटाळा केला, जुनी लोकांनी कंटाळा केला, याचा अर्थ त्याला कंटाळा आला असं नव्हे, त्याला सांगायचं नाही असं नव्हे, त्याला प्रॉब्लेम असं नव्हे. समर्थ म्हणतात की तू काळजी करू नकोस, तू दुसरीकडे जा आणि दुसरा ग्रुप फॉर्म कर. देहाचा अभ्यास बुडाला, म्हणीचे महंत बुडाला, लाग बघेल नूतन लोकांना, शहाणे करावे श्रीराम. एकच करावं. समर्थ म्हणतात की त्या महंताने काय करावं, स्वतः देहाचा अभ्यास करून आपली देहाची वृत्ती कमी करावी. जर तसं केलं नाही तर स्वतः महंतच बुडेल. पण स्वतः सर्व शास्त्र आचरण करून स्वतः देहबुद्धी सांडून देऊन लोकांना शहाणं करण्याचा अभ्यास करावा. उपाधीत सापडू नये, उपाधीच कंटाळू नये, निगुसपणे कामा नये, कोणी एका व्यक्ती श्रीराम. समर्थांनी अतिशय स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की हे तू कशासाठी करतोयस, तुझ्यासाठी करत नाहीयेस. उपाधीत सापडू नये, माझ्यासाठी म्हणजे या, कारण तो देहबुद्धीमध्ये नाहीच आहे, तो या देहासाठी काहीही करत नाही. कारण काय, तो फक्त आत्मारामासाठी करतोय. आत्मारामाने जे काही त्याला जो रोल दिलेला आहे, समर्थांनी ज्याला त्याला जो रोल दिलेला आहे तोच ते करतोय. काम नासणार नासते, आपण वेडे उगेच पाहते, आळसी हृदय शून्यते, काय करू जाणे श्रीराम. धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला, म्हणून शिकवाव्या श्रीराम. समर्थ म्हणतात की समर्थांचा महंत असा अशक्त असा असू शकत नाही. समर्थांचा महंत असा धडधाकट आहे. कारण हा धकाधकीचा मामला आहे, इतकं सोपं नाही काम. त्याला बरोबर पाहिजे तसं त्या पद्धतीने वागता आलं पाहिजे, पाहिजे त्या पद्धतीने लोकांना फेस करता आलं पाहिजे. तो त्याला सगळ्याच गोष्टी पाहिजे. आणि हीज ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. आणि म्हणून
हा धकाधकीचा मामला आहे. समर्थ म्हणतात की ते सगळ्यांना तसं जमेल असं सांगता येत नाही, आणि म्हणून आपण स्वतः काय करावं, व्याप होईल तो राहावे, व्याप राहता उठवणी जावे, आनंद रूप फिरावे, कोठे तरी श्रीराम. उपाधीपासून सुटला तो निस्पृहपणे पळावला, जिकडे सानुकूल तिकडे चालीला सावकाश श्रीराम. जिथे त्याला अनुकूलता मिळेल, जिथे त्याला त्याची कार्य करण्यासाठी समाज मिळेल, तिथे तो कार्य करत राहतो. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, गेल्या वेळ काहीच नाही, कोठे तरी राम. एरवी काय राहते, होणार तितके होऊन जाते, प्राणी मात्र अशक्त ते पुढे आहे राम. म्हणून तो जास्त डिस्कशन मध्ये पडत नाही. आम्ही काय करतो, खूप डिस्कशन करतो, हे इथं कार्य झालं तर काय होईल, मग कार्य असं झालं तर कसं होईल, मग नाही झालं तर काय होईल, मला एवढीच माणसं आली तर काय होईल. तो म्हणतो की मला काहीही फरक पडत नाही. जे काही होणार आहे ते होणारच आहे, आणि जे काही होणार नाही ते होणारच नाही. हा निष्काम कर्मयोग त्याच्यामध्ये आत इतका इम्बाईब झालेला आहे, नैष्कर्म्य सिद्धी त्याला प्राप्त झालेली आहे. त्यावेळी तो फक्त काय करतो, काम करत राहतो. आधीच तकवा सोडीला, मध्येच दिवसा सांडीला, तरी संसार हा शेवटाला कैसा पावेस राम. संसार मुळीच नास का, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो राम. म्हणजे त्याला हे सगळं शास्त्र, म्हणजे म्हणूनच तो ज्ञानी आहे. ऐसा याचा जिनसाना, पाहता कळो येते मना, परंतु धीर सांडवाना कोणी एके श्रीराम. धीर सांडिता कय होते, अवघे सोसावे लागते, नाना बुद्धी नाना मध्ये शहाणा जाणे श्रीराम. म्हणून समर्थांनी इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवाद आहे, विवेक लक्षण निरूपण नाम समास 10वा, अशा रीतीने आपला 19वा समास या ठिकाणी समाप्त होतो. 19वा दशक समाप्त होतो. आणि 19वा दशक म्हणजे शिकवण दशक हा आहे. म्हणजे समर्थांचा शिष्य कसा असावा, त्यांनी काय करावं आणि काय करू नये, डूज अँड डोंट्स. त्यानं कशा पद्धतीने स्वतःला घडवून घ्यावं पहिल्यांदा, आणि नंतर समाजामध्ये यावं. स्वतःला आधी उद्धार करून घ्यावा आणि मग समाजामध्ये यावं. आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच. जगत हितायच हे दुसरी ओळ आहे, दुसरं पद आहे. आत्मनो मोक्षार्थ हे पहिलं पद आहे. म्हणून आधी स्वतः समर्थ व्हावं आणि मग त्या सामर्थ्यानं समाजामध्ये यावं, असा समर्थांचा महंत आहे. आपण अतिशय थोडक्यामध्ये सगळे समास हे पाहिले, कळायला अतिशय सोपे आहेत, त्यामुळे तो काहीच प्रश्न नाही. पण हे जर एखादं आम्ही हे सगळं आमच्या अंगामध्ये बांधलं, तर मी खरंच सांगतो माझ्या एक्सपिरियन्स वरून की एखादा कॉर्पोरेट मधला जो सीईओ असेल, त्याला या सगळे गुण लागतात, हे सगळ्या क्वालिटीज त्याच्यामध्ये लागतात. फक्त कॉर्पोरेट मधला सीईओ हा कॅपिटलिस्ट म्हणून फक्त मला प्रॉफिट व्हावा, माझ्या कंपनीला प्रॉफिट व्हावा, बाकीच्या सगळ्या समाजाचं काय व्हावं मला माहिती नाही, मला अजून संपत्ती मिळावी, मला अजून पॅकेज चांगलं मिळावं, यासाठी तो प्रयत्न करत राहतो. तो सगळ्यांना तो सामावून घेत नाही. म्हणून समर्थांचा सीईओ कसा आहे, तर तो सगळ्यांना सामावून घेणारा सीईओ आहे. त्याच्यामध्ये इतक्या लिडरशिप क्वालिटीज आहे की समर्थांचा महंत हा, म्हणून एखादा भगवं वस्त्र घालणारा माणूस जर राजकारण करत असेल, एखादा वैराग्य संपन्न माणूस जर राज्याचा किंवा देशाचा प्रतिनिधी असेल, तर ते राज्य अतिशय समृद्ध होतं, यात कोणतीही शंका नाही. आणि या सध्याच्या काळामध्ये आपल्या सौभाग्यानं आपल्याला अशी काही माणसं बघायला मिळतील की जी समर्थांनी या शिकवण दशकामध्ये जी दिलेली आहेत, समासामध्ये जी दिलेली आहेत, तशा पद्धतीने ती काम करतात. आणि म्हणूनच आमचा भारत देश हा समृद्धीकडे वाटचाल करतो आहे, यात कोणतीही शंका नाही. समर्थ दास नवमी 11 तारखेला आहे, आणि खरोखर समर्थांनी आम्हाला गेल्या 3-3.5 वर्षामध्ये इतकं दिलेलं आहे. समर्थांनी आम्हाला इतकं समजावून सांगितलेलं आहे. समर्थांनी आम्हाला सर्व प्रकारे सांगितलेलं आहे. आणि म्हणून समर्थांचा 20वा दशक चालू करताना मला अतिशय आनंद होतोय, कारण इतकं सगळं सांगितलं. 19 दशक पूर्ण झाले. 19 दशकामध्ये समर्थांनी सर्व गोष्टी हाताळल्या. 19 दशक म्हणजे किती समाज झाले बघा, 200 वजा
10 समास म्हणजे 190 समास झालेले आहेत. सर्व गोष्टी समर्थांनी तिथे कव्हर केलेल्या आहेत. भक्ती असेल, ज्ञान असेल, आचरण असेल, कर्म असेल, शिकवण असेल, वेगवेगळी लक्षणं असतील, मूर्ख लक्षण असेल, पडत मूर्ख लक्षण असेल, सर्व प्रकारे समर्थांनी आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. समर्थांचं म्हणणं एवढं एकच आहे की दासबोध हा नुसता वाचू नये, दासबोधाचं नुसतं पारायण करू नये. दासबोध हा प्रत्येक शब्द आणि शब्द हे माझं वाक्य आहे. तिथे मूर्तिमंत समर्थ स्वतः उभे आहेत आणि म्हणूनच समर्थांचा दासबोध वाचत असताना आम्ही सुद्धा स्वतः समर्थ होण्यासाठी आम्ही दासबोध वाचावा. आमचा स्वतःचा उद्धार करण्यासाठी, आम्ही स्वतः आत्मारामाचं दर्शन होण्यासाठी आम्ही दासबोध वाचावा. हीच समर्थांची भूमिका पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे. आणि म्हणून आता शेवटचा दशक चालू करताना, शेवटचा दशक हा उपसंहार आहे पूर्ण दासबोधाचा. 190 समासाचा हा उपसंहार म्हणजे सार दशक आहे. त्यामुळे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आता आपण पारायण करत असेल, आपण दासबोध अभ्यास करत असू, त्यावेळेला खूप काही वाचल्यासारखं वाटतं, पण त्यातलं समरी काय, मी घ्यायचं काय, सार काय घ्यायचं. कारण माझी बुद्धी कमी होते आणि इतकं खूप 190 समास पाहिल्यानंतर गेल्या 3-3.5 वर्षात मी नक्की काय पहिला समास होता हाही मला आठवत नाही. आणि म्हणून साधकांच्या प्रार्थनेमुळे समर्थांनी हा दशक, उपसंहार दशक आपल्यासाठी आपल्या समोर ठेवलेला आहे. प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये, शास्त्राच्या ग्रंथामध्ये हीच पद्धती वापरली जाते की सगळं सांगितल्यानंतर समरी काय आहे, सार काय आहे. हा दशक संपताना, हा दासबोध ग्रंथ संपूर्ण करत असताना आम्ही काय घ्यायचं आहे, आम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, आम्ही या संबंध ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, त्याचा परत एकदा समरी, यथार्थ समरी इथे सार या 20व्या दशकामध्ये आहे. आणि म्हणूनच पहिलाच समास चालू करताना दासनवमीसाठी, आपण जरी दासनवमीला कुठलाही कार्यक्रम घेणार नसू तरी सुद्धा प्रत्येकाने आपल्या घरी, काही जण पारायण करत असतील, काही जण दासबोध वाचत असतील, काही जण अभ्यास स्वाध्याय करत असतील. आणि आपले काही स्वाध्याय अतिशय छान स्वाध्याय आलेले आहेत, 5-6 स्वाध्याय आलेले आहेत. सगळ्यांनी अतिशय छान स्वाध्याय केलेले आहेत. माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की 11 तारखेच्या आत जितके जास्त स्वाध्याय येतील, कुठल्याही पद्धतीने स्वाध्याय करा, काहीही स्वाध्याय करा, पण स्वाध्याय करा. ते आपल्याच चांगल्या हितासाठी आहे, आपल्यासाठीच आहे असं समजून करावं. कुणी सांगितलंय म्हणून करू नये. कारण आता 3-3.5 वर्ष केल्यानंतर आता कुणी फॉलोअप करायचं कारण नाही. समर्थांच्या प्रेमामुळं आम्ही तो स्वाध्याय करावा. आम्हाला समर्थांनी आमच्या आयुष्यामध्ये भरपूर काहीतरी दिलेलं आहे. प्रत्येकाने काहीतरी आम्ही याच्यातून मिळवलेलं आहे. कुठल्या तरी, कुणाला कुठला समास आवडला असेल, कुणाला कुठला दशक आवडला असेल, तर त्याच्यातून आम्ही स्वतःला चेंज झालो असू, आमचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने आम्ही जगायला लागलेलो असू, आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा काहीतरी एक मोठं झालं असेल, ते आपल्या सगळ्यांनी स्वाध्याय म्हणून द्यावं, एवढंच मी विनंती करतो सगळ्यांना परत एकदा. आणि समास चालू करतो. अर्थातच हा समास, दासबोध हा आत्मज्ञान ग्रंथ आहे, अध्यात्मशास्त्राचा ग्रंथ आहे. आणि म्हणूनच सार सुद्धा, समास पहिला, पूर्ण निरूपण, हे पूर्ण सृष्टी काय आहे, परब्रह्म काय आहे, तर ते फक्त एकच आहे की ते पूर्ण आहे. आणि पूर्ण आहे म्हणजे काय आहे? पूर्ण आहे म्हणजे जसं वर्तुळ आहे, जिथून चालू केलं तिथंच ते संपतं. पूर्ण म्हणजे इन्फायनाईट मधून जर फायनाईट कमी केलं तर इन्फायनाईटच राहतं, कधीही ते फायनाईट होऊ शकत नाही. तेच ते ब्रह्म आहे. ब्रह्मामध्येच हे सर्व सृष्टी आहे. हे सगळं युनिवर्स या ब्रह्मानी व्याप्त केलेलं आहे. आणि ब्रह्मानी हे सगळं युनिवर्स व्याप्त करून सुद्धा
सगळं युनिवर्स गेलं तरी सुद्धा ब्रह्म नाहीस होत नाही, कारण ब्रह्म पूर्ण आहे. आणि हे सगळं युनिवर्स म्हणजे जे काही मला दिसतं आणि दिसत नाही ते सर्व युनिवर्स हे अपूर्ण आहे. कारण का की ते त्याला दृश्य असल्यामुळे त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि निराश म्हणजेच विनाश आहे. आणि ज्या ज्या वेळेला जिथं जिथं जन्म आहे आणि मृत्यू आहे, जिथं जिथं उत्पत्ती स्थिती लय आहे, ते सर्व अपूर्ण आहे. म्हणून या एकाच समासामध्ये समर्थाने सार सांगताना काय सांगितलं की फक्त ब्रह्म एकच पूर्ण आहे. ब्रह्म सोडून जे जे काही असेल ते सर्व अपूर्ण आहे. ब्रह्म सोडून सर्व अपूर्ण आहे याचाच अर्थ असा झाला की जे जे आम्हाला काही दिसतंय ते सर्व अपूर्ण आहे. तो एक दृष्टांत दिला जातो, आपणही तो पाहिलेला होता की अंतःपूर्ण बहिःपूर्ण पूर्ण कुंभ इवार्णवे अंतःशून्य बहिःशून्य शून्य पूर्ण इवांबरे. हा दृष्टांत काय सांगतो की सगळीकडे पाणीच पाणी आहे. म्हणजे सागर आहे आणि त्या सागरामध्ये मी गेलो आणि काय केलं, त्या सागरामध्ये मी एक घट घेऊन गेलो आणि त्या घटामध्ये पाणी भरलं आणि भरायला लागलो आणि एक वेळ अशी आली की तो घट पाण्यातच आहे आणि तो पूर्ण पाण्याने भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. आता डोळ्यासमोर आणा की तो घट पाण्यामध्ये आत आहे आणि ओतप्रोत भरलेला आहे, म्हणजे आतही पाणी आणि बाहेरही पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. हे पूर्ण स्वरूप आहे, हे ब्रह्माचं. म्हणून ब्रह्माला काय म्हणलेलं आहे, बृहत म्हणजे मोठं. आणि मोठं म्हणजे किती मोठं, आम्हाला कल्पनाच करता येणार नाही इतकं मोठं. आमची कल्पना काय, मोठ्याची कल्पना आपण स्टेप बाय स्टेप चालू करू. मुंगी छोटी आहे, मुंगीच्या पेक्षा मोठं काय आहे, आपण म्हणू की मांजर आहे. मांजरापेक्षा मोठं काय आहे, कुत्रा आहे. कुत्र्यापेक्षा मोठं काय आहे, हत्ती आहे. हत्तीपेक्षा मोठं काय आहे, आपण असं म्हणू की पृथ्वीवर जे जे काही आहे ती पृथ्वी ही या सगळ्यांच्या पेक्षा मोठी आहे. कारण पृथ्वीमध्येच सर्व प्राणी आहेत, पृथ्वीमध्येच सर्व पशुही आहेत, पृथ्वीमध्येच सर्व माणसंही आहेत, पृथ्वीमध्ये सर्व मानवजात किंवा सर्व सृष्टी आहे. नवे नवे अजून मोठं, आमच्या आकाशगंगेमध्ये सूर्य आहेत, तारे आहेत, सर्व काही, चंद्र आहे, पृथ्वी आहे. आता अजून मोठं, आमची आकाशगंगेच्या पेक्षा मोठी अजून अनेक आकाशगंगा आहेत. आता त्या आकाशगंगेला सामावून करणारं त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं हे युनिवर्स आहे. हे युनिवर्स सध्याच्या सायन्सनी आता आम्ही पाहू शकतो, पण सायन्सला सुद्धा सगळं पाहता येईल असं युनिवर्स नाही. कारण काही अनेक युनिवर्स या युनिवर्सच्या पेक्षा सुद्धा अननोन युनिवर्स आहेत, अननोन युनिवर्स आहेत. म्हणजे या सगळ्याला सामावून घेणारा हे आमचं ब्रह्म आहे. एवढं ब्रह्म म्हणजे बृहत म्हणजे एवढं मोठं आहे. आणि एवढं मोठं असल्यामुळे जे जे काही आहे ते ब्रह्मामध्येच आहे. आता आकाशापेक्षा जास्त काही मोठं असू का आपल्याला इमॅजिन करण्यासाठी, आम्ही सर्वजण आकाशामध्येच आहोत. आकाशाच्या बाहेर काही आहे का, कारण आकाशाने आम्हाला सगळ्यांना व्याप्त केलेलं आहे. तसं ब्रह्म त्या आकाशाला सुद्धा व्याप्त करणारं ब्रह्म आहे. आणि म्हणून ते सांगण्यासाठी, म्हणून ते आम्हाला दृष्टांत देण्यासाठी म्हणून पूर्ण कुंभाचा आम्हाला दृष्टांत दिला. काय सांगितलं की आतही पाणी आणि बाहेरही पाणी असा तो पूर्ण कुंभ आहे. आता त्या पूर्ण कुंभातनं काही पाणी जर कमी केलं तर पूर्ण कुंभ कमी होईल का, नाही, कारण तो पाण्यातच आहे. त्यामुळे त्या कुंभातनं थोडं पाणी कमी जरी केलं तरी सुद्धा
काहीही कमी होणार नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की त्या पूर्ण परब्रह्मामध्ये काहीही जरी झालं, कितीही उत्पत्ती स्थिती किती हजारो वर्ष मध्ये गेली, आम्ही जन्माला आलो, आम्ही मेलो, अशा अनेक पिढ्या जरी येऊन गेल्या, अशी अनेक गोष्टी घडल्या, तरी सुद्धा त्या परब्रह्मामध्ये काहीही बदल होत नाही. ते आहे तसंच आहे, ते पूर्ण आहे. ते पूर्ण काय आहे? ते सत आहे. ते पूर्ण काय आहे? तर ते चैतन्य स्वरूप आहे. ते चैतन्य स्वरूप काय आहे? तर ते अनंत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद गुहितम, असं असलेलं पण परमे व्योमन, म्हणजे इतकं ते बृहद आहे, इतकं ते मोठं आहे, इतकं ते इन्फायनाईट आहे, तितकंच ते अतिशय सूक्ष्मही आहे. म्हणजे तेच ब्रह्म माझ्या आतही आहे आणि माझ्या बाहेरही आहे. हे सांगण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे की ते आत आहे. म्हणून काय झालं की माझ्या आत आहे म्हणून मी गेल्यानंतर ते संपेल का? ते कधीही संपणार नाही, कारण ते माझ्या आतही आहे आणि माझ्या बाहेरही आहे. आतही पाणी, बाहेरही पाणी. म्हणून सर्व सृष्टी जरी निराश झाली, सर्व सृष्टी जरी निघून गेली, सर्व सृष्टी जरी नष्ट पावली, तरीही ते सत असल्यामुळे ते निराश किंवा नष्ट होत नाही. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही. ते भूतकाळातही होतं, भविष्य काळातही असणार आहे आणि आता वर्तमान काळात आम्हाला जो अनुभव येतो तेच ब्रह्म आम्ही अनुभवतो आहे. आणि मग जर समजा उद्या पूर्णपणे सृष्टी निराश झाली, सगळ्या सृष्टीचा जे आम्हाला काय दिसतंय, जे ब्रह्मांड हे सर्व काही गेलं, नष्ट झालं, तरी सुद्धा ब्रह्म पूर्णच आहे. आणि म्हणून त्या दुसरा दृष्टांत दिला की शून्य कुंभ इवानवे, म्हणजे आता काय केलं, तो घट पाण्याच्या बाहेर काढला आणि हळूहळू पाणी काढून टाकलं आणि तो घट पूर्णपणे आता आकाशामध्ये धरला. आणि तो घट ज्याला आकाशामध्ये धरला, त्याला आतही आकाश आणि बाहेरही आकाश, आतही शून्य आणि बाहेरही शून्य. आता त्या घटात थोडस आकाश बाहेर काढलं तर काय होईल? बाहेरच्या आकाशामध्ये काही फरक पडेल? कधीच फरक पडणार. घट फुटला, बाहेरच्या आकाशामध्ये काही फरक पडेल? काहीच होणार नाही. म्हणून घटातलं आकाश हे अपूर्ण आकाश आहे, घटाकाश हे अपूर्ण आकाश आहे. त्याला जन्म आहे, मृत्यू आहे, त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. पण जे महाकाश आहे ते आहे तसंच आहे, ते पूर्ण आहे. हाच या समासाचं, या दशकाचं, या दासबोधाचं सार आहे. आपण एक थोड्याशा ओव्या पाहू आणि मग, कारण याच्या व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये काही नाही. आणि दुसरं म्हणजे काय की ते ब्रह्म इतकं इन्फायनाईट आहे आणि तेच ब्रह्म माझ्या आतही आहे. व्योमवत व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः, म्हणजे माझ्या देहामध्ये पूर्णपणे आकाश आहे. फक्त ते आकाश माझ्या या नवद्वारे पुरे देही, माझ्याकडे 4 खिडक्या आहेत, 2 डोळे असतील, 2 कान असतील, नाकाची 2 भोका असतील आणि बुधद्वार, म्हणजे असे 9 द्वार माझ्या या देहाला आहेत. या देहामध्ये आकाश थ्रू अँड थ्रू, इन अँड थ्रू पूर्णपणे व्याप्त आहे. आणि या देहामध्ये व्याप्त असताना सुद्धा तेच आकाश सगळ्यांच्या देहाला व्याप्त करतं आणि तेच आकाश या सर्व सृष्टीला व्याप्त करतं. तेच ब्रह्म आहे, तेच निर्गुण निराकार आहे. त्याला कुठलाही आकार नाही, त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाहीत. ते ज्ञान विज्ञानाच्या पलीकडे आहे. प्राणी व्यापक, मन व्यापक, बुद्धी व्यापक, तेज व्यापक, वायू आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माया सदा. आम्ही फक्त त्याला नावं दिलेली आहे. हे पृथ्वी आहे, हे तेज आहे,
हे मन आहे, हे वायू आहे, हे आकाश आहे, हे त्रिगुणात्मक माया आहे, हे सगळी आम्ही त्याला नावं दिलेली आहेत. या सगळ्यांना व्याप्त करणारा एकच आहे आणि ते परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म कोण आहे? मी आहे. कशाच्या अनुषंगानं? माझ्या शरीराच्या अनुषंगानं नाही, माझ्या मनाच्या अनुषंगानं नाही, माझ्या अज्ञानाच्या ज्ञानाच्या अनुषंगानं नाही, तर हे सर्व निराश केल्यानंतर, देह निराश केल्यानंतर, मन निराश केल्यानंतर, कारण शरीर निराश केल्यानंतर जे काही राहतं ते एकच राहतं. ते इतकं व्याप्त आहे आणि तेच ब्रह्मस्वरूप मी आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका आकाशा एवढा, शरीराच्या दृष्टिकोनातून नाही, मनाच्या दृष्टिकोनातून नाही, तर आतच असलेल्या कूटस्थ चैतन्य, कूटस्थ ब्रह्म याच्या अनुषंगानं, म्हणजेच एक छोटासा बिंब किंवा छोटस जर आपण हे घेतलं, सागरामध्ये असलेले बुडबुडे असेल, लाट असेल, तसा मी एक छोटासा लाट आहे. जसा एक छोटासा मी बुडबुड आहे, तो आज आहे उद्या नाही. शरीराच्या अनुषंगानं मी अतिशय छोटा असेल, मी कुठेतरी राहत असेल, कुठल्या तरी ठिकाणी राहत असेल, शरीराच्या अनुषंगानं मी अतिशय छोटाही असेल. आय एम अ स्मॉल डॉट इन दिस युनिवर्स. पण तो डॉट साधा डॉट नाही, तर तो त्या ब्रह्मामध्ये व्याप्त आहे. तो सुद्धा ब्रह्माचा एक अंश आहे आणि म्हणूनच तो स्वतः ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी सर्वम खलिदम ब्रह्म. निर्गुण ब्रह्म ते व्यापक, ऐसे अवघेच व्यापक, तरी हे सगट की काय एक भेद आहे श्रीराम. म्हणून समर्थांना हे दोन इथं प्रश्न विचारलेले आहेत या समासामध्ये. कारण समर्थांना परत एकदा सांगायचं आहे की निर्गुण ब्रह्म म्हणजे काय आणि सगुण ब्रह्म म्हणजे काय. ते समर्थांनी आता इथं सांगितलं, जे आता आपण तेच पाहत होतो. आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान, आत्मा सगुण का निर्गुण आणि निरंजन. आत्मा सगुण आहे का आत्मा निर्गुण आहे? आत्मा सगुण आहे का आत्मा निरंजन आहे? आता समर्थ त्याचं उत्तर देतील की आत्मा म्हणजेच सगुणही आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. जर शरीराच्या दृष्टिकोनातून घेतलं तर आत्मा सगुण आहे. जर शरीर सोडून जर घेतलं तर आत्मा निर्गुण आहे, तो निरंजन आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं? अहो, या देहामध्ये जे जे काही आहे ते सर्व ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. करणाराही ब्रह्म, खाणाराही ब्रह्म, अन्न खातोय तेही ब्रह्म, सर्व काही ब्रह्म. पोटात केल्यानंतर पचवणार आहे तेही ब्रह्म. ब्रह्माशिवाय या जगामध्ये, या युनिव्हर्समध्ये काहीही नाही. म्हणजे सर्व काही ब्रह्म. सर्व काही ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्मा व्यतिरिक्त. म्हणून सगळेजण म्हणतात की भरला घनदाट हरी दिसे. माऊली म्हणतात की अरे ते ब्रह्म कुठं आहे? भरला घन, आमचा पांडुरंग कुठं आहे? भरला घनदाट हरी दिसे. घनदाट म्हणजे जसं काही सबंध आकाश, किंवा जे आज सध्या जर आपण बघितलं तर थंडीमुळे जर धुकं असेल तर घनदाट धुकं सगळीकडे दिसतं. कुठेही असं दिसत नाही की अरे धुकं कुठेही जात नाहीये, खोली बंद केली तरी धुकं आत जात नाही, असं होत नाही. सगळीकडे भरला घनदाट हरी दिसे. असं ते ब्रह्म, असा आमचा पांडुरंग सगळीकडे भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. म्हणजे माझ्या आत शरीरामध्ये ओतप्रोत भरलेला आहे आणि माझं शरीर सोडून जे जे काही उरतं जगत त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आणि म्हणून इथे पुढे म्हणतात की ऐका पहिली आशंका, अवघा गलबला करू नका, प्रकट करून विवेका प्रत्यय पाहावा श्रीराम. शरीरा पाडे सामर्थ्या पाडे, प्राणी व्याप करी निवाडे, परी पाहता मना एवढे चपळ नाही श्रीराम. चपळपण एकदेशी, पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी, पाहताच पृथ्वीच्या व्यापासी सीमा आहे श्रीराम. आणि समर्थ प्रत्येक आता तसं निराश करत जातात की मन पाहिलं तर मन चपळ आहे. एका क्षणात मन इकडून तिकडे जातं, एका क्षणात मन इथून अमेरिकेला जातं, एका क्षणात मन इथून युरोपमध्ये जातं, एका क्षणात माझं मन ऑस्ट्रेलियामध्ये जातं. म्हणजे राफेल पेक्षा सुद्धा माझं मन चपळ आहे. पण ते सुद्धा पूर्ण व्यापक नाही. मनाला सुद्धा लिमिटेशन्स आहेत, पृथ्वीला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. तसंच आप आणि तेज
याला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय की पंचमहाभूतांना लिमिटेशन्स आहेत. जरी आकाश व्यापक दिसलं, जरी आकाश बृहत वाटलं, तरी ब्रह्म हे संबंध सगळ्या आकाशाला व्याप्त करणार आहे. म्हणजे ब्रह्म हे आकाशापेक्षा सुद्धा मोठं आहे. ते लिमिटलेस आहे, इन्फायनाइट आहे. गगन आणि निरंजन पूर्ण ते व्यापक सघन, कोणी एक अनुमान तेथे असेची ना श्रीराम. त्रिगुण गुणक्षोभिणी माया, माईक जाईल विलया, अपूर्ण एकदसी दया, पूर्ण व्यापकता न घडे श्रीराम. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आत्मा आणि निरंजन हे दोन्हीकडे नामाभिधान अर्थान्वये समजून बोलणे करावे श्रीराम. आत्मा मन अत्यंत चपळ, तरी हे व्यापक नव्हेची केवळ. इथं आत्मा म्हणजे माझ्या मध्ये असलेला जीवात्मा या अर्थाने शब्द वापरलेला आहे. म्हणून शब्द कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरलेले आहेत, कारण अदरवाईज आपण जर विदाउट कॉन्टेक्स्ट जर घेतलं तर त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. कारण हे नुसतं फक्त शब्दांचे खेळ होतात. ब्रह्म, माया, आत्मा, अनात्मा, जीवात्मा, शिवात्मा, प्रकृती, पुरुष, हे सगळे शब्द जर नुसते बघितले तर शब्द आउट ऑफ कॉन्टेक्स्टने आम्ही वापरू शकत नाही. म्हणून कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये, कुठल्या ओळीमध्ये, कुठल्या ठिकाणी कसे आलेले आहेत त्या पद्धतीने त्याचा अर्थ घेतला जातो. कारण का? कारण ब्रह्म हे शब्दानं व्याप्त करताच येत नाही, डिफाईनच करता येत नाही. आम्ही फक्त म्हणतो की ते ब्रह्म आहे म्हणून ते ब्रह्म आहे, कारण ते ब्रह्म शब्दांच्या पलीकडे आहे. ब्रह्म असा शब्द उच्चारल्यानंतर काय समजतं? ज्याला समजायचं ते समजतं, ज्याला समजत नाही त्याला काहीही समजत नाही. आणि म्हणून आत्मावारे श्रोतव्यः मंतव्यः निरिध्यास्तव्यः. गेले 3 वर्ष 3.5 वर्ष जी आम्ही साधना केलेली आहे, गेली 3-3.5 वर्ष आम्ही जो दासबोध नुसता समजून घेतलेला आहे. आम्ही काय समजून घेतलेला आहे? दासबोधामध्ये कुठलाही दुसरा विचार नाही, आत्म्याचाच फक्त विचार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला आत्मा, अनात्मा, ब्रह्म, माया हे समजून देण्यात आलेलं आहे की जेणेकरून आता ते शब्द उच्चारल्यानंतर ते आम्हाला समजेल. कसं समजेल? साखरेची गोडी कशी असते, जशी ते आम्हाला समजलं की ती गुळासारखी नाही, ती मिठासारखी नाही, तर ती साखरेची गोडी साखरेसारखी आहे, ती साखर खाल्ल्यानंतर समजते. तसं ब्रह्म काय आहे आम्हाला समजायला लागलेलं आहे. आत्मा काय आहे आम्हाला समजायला लागलेलं आहे. कारण 3.5 वर्ष झाले आम्ही नुसते वाचत नाही, पाहत नाही, श्रवण करत नाही. आम्ही श्रवण, मनन, निधिध्यासना करतो आणि त्याच्यातून आम्हाला कळतं की अरे मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे माझं मन नाही, मी म्हणजे या सगळ्याच्या परे असलेला माझा आत्मा आहे. आणि तो आत्मा माझा एकच आत्मा आहे, जीवात्मा आहे. त्याला जीवात्मा का म्हणलं तर ते आत्माला अनात्मा म्हणजे माझं मन चिकटलेलं आहे, ते बंडल आहे, म्हणून त्याला जीवात्मा म्हटलं. आणि म्हणून मी मन माझं स्वच्छ करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी मी अनेक उपासना केल्या की जेणेकरून ते मन शुद्ध झाल्यानंतर त्या शुद्ध मनामध्ये फक्त एकच विचार, एकच थॉट, एकच वृत्ती म्हणजे प्रभू श्रीराम अशी ज्या वेळेला येईल त्यावेळेला तो जीवात्मा शिवात्मा होईल. कारण का की त्या मनामध्ये आता दुसरी कुठलीही वृत्ती नाही, दुसरा कुठलाही थॉट नाही, दुसरा कुठलाही विचार नाही, फक्त एकच विचार आहे आणि तो म्हणजे राम आहे. पुढे म्हणतात की म्हणून सुचित अंतःकरण निवळ करून पहावे श्रीराम. अंतराळी पाहता पाताळी नाही, पाताळी पाहता अंतराळी नाही, पूर्णपणे वसत नाही चोहोकडे श्रीराम. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, वाम सव्य व्याप नाही, दश दिशा श्रीराम. चहूकडे निशाणे मांडावी, एकसरी कैसे शिवावी, या कारणे समजून उगवी प्रत्यय आपणासी श्रीराम. सूर्य आला प्रतिबिंबला, हाही दृष्टांत न घडे वस्तूला, वस्तुरूप निर्गुणाला माहीतच आहे श्रीराम. कारण तिथे वस्तूला, त्या वस्तूला म्हणजे परब्रह्माला ते पूर्ण असल्यामुळे, ते शब्दांनी सांगता येत नसल्यामुळे शास्त्राचा उपयोग एवढा एकच आहे की फक्त शास्त्र आम्हाला सांगून जातं, सांगत राहतं, यू कॅन टेक हॉर्स टू द वॉटर. पण ते ब्रह्म कसं आहे, ब्रह्माचा अनुभव शास्त्र देऊ शकत नाही, ब्रह्माचा अनुभव दासबोध देऊ शकत नाही. कारण का की दासबोध जोपर्यंत आम्ही आत इंटरनलाइज करत नाही, जोपर्यंत आम्ही आमचं मन शुद्ध करत नाही, आम्ही आमच्या मनामध्ये रामा व्यतिरिक्त दुसऱ्या सर्व वृत्ती आम्ही काढून टाकतो, निराश करतो,
तोपर्यंत आम्हाला दासबोध करणार नाही, तोपर्यंत आम्हाला ती वस्तू ती सगुण आहे का निर्गुण आहे ते कळणार नाही. म्हणून ते म्हणतात की तुळू जाता निर्गुण असं साम्यता येते श्रीराम. ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस दोन्हीचा अनुभव प्रत्यास येथे घ्यावा श्रीराम. गगन आणि हे मन कैसे होती समान, मन नसे महाजन सगळं जाणते श्रीराम. म्हणून आकाश आणि मन हे दोन एक होऊ शकत नाही. मन हे पुढे वावडे, मागे अवघेची रीते पडे, पूर्ण गगनास साम्यता घडे कोण्या प्रकारे श्रीराम. परब्रह्मची अचळ आणि पर्वतासही म्हणती अचळ, तिन्ही एक एक केवळ हे कैसे म्हणावे श्रीराम. कारण परब्रह्म सुद्धा अचळ आहे आणि पर्वत सुद्धा अचळ आहे, म्हणून दोन सारखे होतील का? कधीच शक्य नाही. आणि म्हणून आता इथे समर्थ सांगतात की ज्ञान आणि विज्ञान आणि विपरीत ज्ञान तिन्ही कैसी होती समान, याचा प्रत्यय मनन करून पाहावा श्रीराम. म्हणून दासबोध आम्हाला मननाशिवाय करणं शक्य नाही. ज्ञान काय, विज्ञान काय आणि विपरीत ज्ञान काय हे आम्हाला कळून घेतलं पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे एकच, ते म्हणजे आत्मज्ञान. विपरीत ज्ञान म्हणजे वस्तू नाही ते वाटणं. विपरीत ज्ञान म्हणजे शरीराला सत्यत्व देणं, हे विपरीत ज्ञान आहे. मी शरीर नाही हे ज्ञान आहे. आणि या शरीरात असताना मी आत्मज्ञान मिळवलेलं असताना मी इथे वावरतो आहे, हे विज्ञान आहे. आणि हे याचा प्रत्यय म्हणजे याची प्रचिती प्रत्येकाने करून पाहावी. म्हणजे माझं वागणं बदलतं, माझं सगळं वागणं या पद्धतीने बदलतं. त्यामुळे मी उगीच काही घडलेलं असताना मी कधीही रडत बसत नाही. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणपणे, विपरीत ज्ञान म्हणजे देखणे, एकाच एक श्रीराम. आता आपण तेच बघितलं की ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे निर्णय, मला माहिती नाही हे अज्ञान आहे. ज्ञान म्हणजे जाणणे म्हणजे समजून घेणे आहे. आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे. आणि विपरीत ज्ञान म्हणजे एकाच एक पाहणे, म्हणजे एक आहे वस्तू आणि दुसरी पाहणे. म्हणजे गुलाबाचं फुल आहे आणि गुलाबाच्या फुलच्या ऐवजी जास्वंदीचं फुल आहे, म्हणजे विपरीत ज्ञान आहे. म्हणजे तू आहे स्वतः परब्रह्म स्वरूप, पण तू म्हणतोस काय की मी जन्माला आलो, मी मृत्यू पावलो, मृत्यू पावणार आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये भीती आहे. हे विपरीत ज्ञान आहे. जाणणे निर्णय वेगळे केले, ढोबळे पंचभौतिक उरले, विपरीत ज्ञान समजे पाहिजे उवीस जीवीस. म्हणून जीवाला आम्हाला एकच उद्दिष्ट दिलेलं आहे, आम्हाला एकच कर्तव्य दिलेलं आहे की ते कर्तव्य म्हणजे काय की आम्हाला विपरीत ज्ञान म्हणजे कळलं पाहिजे, ज्ञान काय हे कळलं पाहिजे आणि विज्ञान काय हे कळलं पाहिजे. दृष्टा साक्षी अंतरात्मा जीवात्माची होतो होय शिवात्मा, पुढे शिवात्मा होतो जीवात्मा, जन्म घेतो श्रीराम. आत्मतत्वी जन्म मरण लागे, आत्मतत्वी जन्म मरण न भंगे, संभवामी युगे युगे ऐसे हे वचन श्रीराम. जीव एकदेशी नर विचारे झाला विश्वंभर, विश्वंभरास संसार चुके ना की श्रीराम. ज्ञान आणि अज्ञान वृत्तीरूपे हे समान, निवृत्ती रूपे विज्ञान झाले पाहिजे श्रीराम. ज्ञाने एवढे ब्रह्मांड केले, ज्ञाने एवढे वाढवले, नाना विकाराचे वळले, ते हे ज्ञान श्रीराम. आठवे देह ब्रह्मांडीचे, ते हे ज्ञान साचे, विज्ञान रूप विदेहाचे, पद पाविचे श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे विज्ञान रूप विज्ञानाने जगणं म्हणजे काय, तर या प्रपंचामध्ये राहत असताना माऊलींनी अतिशय छान त्याचं हे केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे की ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय. भगवंतांनी सुद्धा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान अध्याय सांगितलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मला अज्ञान कळलं, माझं अज्ञान दूर झालं, मी ज्ञानी झालो, त्यावेळेला मी विज्ञानाने इथे या जगामध्ये राहतो, या शरीरामध्ये असताना विदेह रूपानं राहतो. म्हणजे काय की आहे शरीराने, वागतोय सगळ्यांच्या सारखाच, ह्या शरीराला पाहिजे तसं, देहाला पाहिजे ते भोग भोगतोय, खातोय पितोय उठतोय बसतोय सगळं, परंतु या देहाचं भान नाही. हीच विदेह कैवल्यावस्था आहे, हे पद आहे, ही पदवी आहे. ती पदवी मिळवणे म्हणजेच ब्रह्मस्वरूप होणे होय. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पूर्णापूर्ण निरूपण नाम समास पहिला. आज आता आपण इथे थांबूया. समर्थांना अतिशय मनापासून प्रार्थना करूया. समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून समर्थांना अतिशय कळवळून प्रार्थना करूया, तळमळीने प्रार्थना करूया की समर्थांनी आम्हाला
या ब्रह्मरूपाशी एकरूप करून या आमच्या आयुष्याचं सार्थक करावं. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणू. हो. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन सुकतची गेले सुकतची गेले, तुझा तुझी सावरी दया, तुझा तुझी सावरी दया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले, आता न दिसे उरी दया, आता न दिसे उरी दया, कल्याण करी राम राया. कुठे जावे काय करावे काय करावे, आरंभिली बोहरी दया, आरंभिली बोहरी दया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो, दयेसी नाही सरी दया, दयेसी नाही सरी दया, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. मी लाईन्स ओपन केलेले आहेत. व्हिडिओ आणि ऑडिओ आपण अनम्यूट करू शकतो. ऑडिओ अनम्यूट आणि व्हिडिओ अनम्यूट करून काही शंका असतील, काही कॉमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर आपण विचारू शकतो. कोणाला स्वाध्याय करायचा असेल तोही आपण करू शकतो, काही प्रश्न नाही. जय श्रीराम. जय श्रीराम. ज्योतिताई, आजचा माझा हे जे काय आहे की वर्षभराच्या ह्याच्यामध्ये मी जो काय दासबोध ऐकते आहे त्याच्यावरती तर मी लिहून पाठवते आहे. पण आजच्या ह्याच्यातले देहनिरूपण आणि विवेक निरूपण समास खूप छान सांगितला गेला, समजला तो. म्हणजे समजला म्हणजे अजून अज्ञानातलं बाहेर आलेली नाही आहे, पण बऱ्यापैकी लक्षात आलेला आहे. पण आजच्या ह्याच्यातला आता जे शेवटचा होता ना, ज्ञान विज्ञान आणि विपरीत ज्ञान, त्याच्यातल्या विपरीत ज्ञानाचा नाही मला बोध झाला. ओके. विपरीत ज्ञान म्हणजे जे नाही ते समजणे. अच्छा अच्छा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, म्हणजे थोडक्यात काय की म्हणजे आता हे आपण गुलाबाचं फूल पाहिलं, मग गुलाबाचं फूल झाल्यानंतर मला ज्ञान काय झालं तर गुलाबाचं फूल आहे, बरोबर. पण जर समजा माझी पहिलीतली नात आहे, तिनं पहिल्यांदाच हे गुलाबाचं फूल पाहिलेलं आहे, तर ती काय म्हणते की हे गुलाबाचं फूल नाही, अरे
हे शेवंतीचं फूल आहे, समजा असं म्हणलं तर गुलाबाचं फूल असताना मी शेवंतीचं फूल पाहणे हे विपरीत ज्ञान झालं. अच्छा म्हणजे जे आहे ते नाही ते पाहणे हे विपरीत ज्ञान आहे. अच्छा 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 अच्छा. हा. म्हणजे थोडक्यात काय आहे की खरं तसं बघायला गेलं तर मी ब्रह्मस्वरूप आहे. खरं बघायला गेलं तर मी निर्गुण निराकार आहे. खरं बघायला गेलं तर मला जन्म मृत्यू नाही. परंतु मी स्वतःला देह समजून समजतो की मला जन्म आहे आणि मला मृत्यू आहे. हे विपरीत ज्ञान आहे. म्हणजे जे नाही ते आहे समजतो आणि जे आहे ते नाही समजतो. का समजतो? तर ह्या जन्मातले संस्कार असतील, जन्मोजन्मीतले संस्कार असतील, त्या संस्काराच्या आधाराने मी असं समजतो की मी देह आहे. आणि मग ज्या वेळेला मी देह आहे या विपरीत ज्ञानाचा तोटा काय आहे? तोटा एकच आहे की मला स्वतःला संसार चालू होतो. मला स्वतःला या संसारामध्ये राहून दुःखाचा अनुभव येतो. या संसारामध्ये राहून का माझं सगळं वागणं बोलणं त्या अनुषंगाने होतं की मी देह आहे म्हणल्यानंतर मला या देहाला आता प्रॉब्लेम आलेला आहे, या देहाला रोग आलेला आहे, या देहाचं ऑपरेशन झालेलं आहे, या देहाला गुलाबजाम आवडत आहेत, या देहाला तर्री पोहे आवडत आहेत. म्हणजे त्या जे काही या देहाला आवडतं ते मी करण्याचा प्रयत्न करतो आणि जे या देहाला आवडत नाही, ज्या देहामुळे दुःख होतं ते मी दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात काय, मी या देहाला घट्ट धरून बसलेलो आहे. हे माझं विपरीत ज्ञान आहे. आता नवे नुसतं शरीराला नाही, मी नुसतं शरीराला धरलेलं नाही, कारण जर माझा सगळा व्यवहार त्या अनुषंगाने होतो, संबंध आयुष्यभर या देहाला चांगले कपडे मिळावेत, या देहाला चांगलं म्हणावं, या देहाला गोरे असावं, लोकांनी दागिने या देहाला सजवावं आणि या देहाला लग्नामध्ये सगळ्यांनी चांगलं म्हणावं, यासाठी मी आटोकाट प्रयत्न करतो. हे विपरीत ज्ञान आहे. म्हणजे या देहाला छान पलंग असावा, गुबगुबीत पलंग असावा, या देहाला थंडी वाजू नये, या म्हणून मी आटोकाट प्रयत्न करतो. हे विपरीत ज्ञान आहे. ओके, आता पुढचं सांगतो की मग ज्ञान काय आहे? की ज्ञान म्हणजे मी देह नाही, मी जसा देह तसंच मन पण आहे, म्हणून मी रागवतो. मला राग, लोभ, मोह, मद, मत्सर, इन्सिक्युरिटी, टेन्शन, चिंता, काळजी हे शरीराचे नाहीत, हे माझ्या मनाचे गुणधर्म आहेत. आणि मी शरीर नाही असं थोडंफार जरी समजलं तरी मी मन नाही हे समजू शकत नाही. हे विपरीत ज्ञान आहे. म्हणजे शरीरापेक्षा मी वेगळा आहे हे तर झालं, पण मी मनापेक्षा सुद्धा वेगळा आहे. कारण माझं मनामध्ये विकार आहेत, पण मी विकारी नाही, मी या मनापासून वेगळा आहे. म्हणून मी शरीर नाही, मी मन नाही, आणि मी कोण आहे तर या मन, बुद्धी आणि शरीराच्या पेक्षा मी वेगळा आहे. या सगळ्यांना मी पाहणार आहे. या शरीराला मी पाहतो म्हणजे शरीर ऑब्जेक्ट आहे, मी सब्जेक्ट आहे. आणि ज्या वेळेला सब्जेक्ट ऑब्जेक्ट, आत्मा अनात्मा, आपण हा अध्याय खूप वेळेला घेतलेला आहे की ज्या वेळेला मी आत्मा आहे, मी अनात्म्याला पाहतो म्हणजे अनात्म्याला जन्म मृत्यू आहे, म्हणून मी अनात्मा नाही. मला जन्म मृत्यू आहे म्हणजे माझ्या शरीराला जन्म मृत्यू आहे, म्हणून मी शरीर नाही. माझं मन किंवा मनामध्ये विकार आहेत, माझ्या मन कधीही स्थिर राहू शकत नाही, मन भरकटतं, पण या मनाला मी पाहू शकतो. माझ्या मनामध्ये जे काही विचार येतात ते मी स्वतः अलिप्त राहून पाहू शकतो. कारण का, की मी सब्जेक्ट आहे आणि मन ऑब्जेक्ट आहे. आणि मन ऑब्जेक्ट आहे म्हणूनच मी माझ्या मनाला पाहू शकतो. माझं मन दुसरं कोणी पाहू शकत नाही, पण माझं मन मीच पाहू शकतो. मी आज सुखी आहे, मी समजू शकतो. मी आज दुःखी आहे, मी समजू शकतो. मला आज त्रास होतो आहे, मी समजू शकतो. मी चंचल, मी माझ्या मनामध्ये
भीती आहे मी समजू शकतो, माझ्या मनामध्ये चिंता आहे मी समजू शकतो. जर मला समजत असेल तर मी मनापासून वेगळा असलाच पाहिजे. आणि मग जर मी मनापासून वेगळा असेल तर मग मी कोण? तर मी कोण जो आहे तर तो म्हणजे मी निर्गुण निराकार, मी चैतन्य स्वरूप सच्चित आनंदोहम शिवोहम शिवोहम. आणि मी असा जो मी आहे तो कुठं बाहेर आहे का? बाहेर नाही, माझ्या आतच आहे. आणि असं ज्या वेळेला मला होतं ते माझं ज्ञान आहे. म्हणजे आता काय झालं, विपरीत ज्ञान कळलं. आता नुसतं एवढं भागत नाही. आता हे सगळं करून मला या शरीरामध्येच राहायचंय, मला शरीर सोडून कुठे जायचं नाहीये, या प्रपंचामध्येच राहायचंय. आणि म्हणून असं समजून आता मी वागतो, म्हणून मला विज्ञान आहे. म्हणजे ज्याला विपरीत ज्ञान कळलं, ज्याला ज्ञान कळलं त्यालाच विज्ञानाने वागता येतं, विज्ञानामध्ये वागता येतं. हे सायन्स आहे. की आता मला कळलं की अरे ज्ञान काय आहे, मी कोण आहे आणि शरीर काय आहे, मी कोण आहे, मन काय आहे. आणि नुसतं मी नाही तर ह्या जगामध्ये असलेल्या सगळ्या माणसांचं स्वरूप काय आहे हेही मला कळलं. प्रत्येक माणूस नुसतं बघताना हा विवेक सबनीस पाहत नाही. मी काय पाहतो? विवेक सबनीसचं शरीर पाहतो. मी काय पाहतो तर विवेक सबनीसचं मन पाहतो. मी काय पाहतो तर या शरीर आणि मनाच्या आत असलेलं विवेक सबनीसांचा आत्मा पाहतो. तो आत्मा आणि माझा आत्मा दोन्ही एकच आहे, दोन्हीमध्ये काहीही फरक नाही. म्हणजे त्या अनुषंगाने मी लेयर्स हळूहळू कमी करत गेलो, स्वेटर्स काढत गेलो, कपडे काढत गेलो, की जे आत राहतं ते माझं स्वतःचं स्वरूप आहे. ते स्वरूप जाणून घेऊन ज्ञानानं मी आता वागतोय. म्हणजे आता मी काय करेन, मी गुलाबजाम खाईन. मी कुठल्या तरी लग्नाला गेला तर गुलाबजाम खाणार का? खाणार नाही असं नाही, खाईन. पण पूर्वी विपरीत ज्ञानाने मी गुलाबजामसाठी जीव टाकत होतो. गुलाबजाम मिळाला नाही तर रागराग करत होतो. पण आता मी करणार नाही. पूर्वी मी स्वेटर, मला खूप मऊ पलंग पाहिजे होता, पण आज जरा मला मऊ पलंग मिळाला नाही तरी मला फार त्रास होणार नाही, मी समजून घेईन. थोडक्यात काय की माझी ऍक्सेप्टन्स वृत्ती वाढते. मी स्वतःला ऍक्सेप्ट करतो, मी या सगळ्या जगाला ऍक्सेप्ट करतो. आणि मी काय म्हणतो की मला माहिती आहे आता, आणि त्या पद्धतीने मी वागतो. मग त्या माणसाचं वागणं कसं असेल, तो अतिशय या जगामध्ये येतो आणि तो फक्त खेळतो, कुठेही अंगाला लावून घेत नाही. थोडक्यात कुणाचाही तो राग करत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, कुणाचा मत्सर करत नाही. त्याला माहितीये की माणसं वेगवेगळ्या प्रकारची आहेत, तो सगळ्यांना सामावून घेतो. त्याचं मन विशाल होतं. म्हणून तुका आकाश आहे एवढा, शरीराने नाही, मनाने नाही, तर त्याचं स्वरूप त्याला कळल्यामुळे तो आकाश आहे एवढा. आणि म्हणून अशा पद्धतीने वागणं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, पूर्णपणे नंतर वागणं म्हणजेच विज्ञान आहे. म्हणजे हे प्रपंच जो आहे, हा संसार जो आहे, हे जग आहे, हे मिथ्या आहे. म्हणजे खोटं नाही, तर ते येणारं जाणार आहे. हे मला नुसतं कळलेलं नाही, तर ते आता मला पटलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी व्यवहार करतो आहे. आणि मग असा व्यवहार होत असताना मग संत काय म्हणतात, अरे आम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही. मृत्यू जरी आला तरी आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. इतक्या सहजपणानं ते शरीर टाकून देतात, तितक्या सहजपणानं ते इथून एक्झिट घेतात. एक्झिट घेताना कुठेही चिंता नाही. एक्झिट केव्हा घ्यायची याची काळजी नाही. एक्झिट कशा पद्धतीने येणार याचीही चिंता नाही. शरीराचे भोग असतील त्याचं ते भोग भोगेल. कुठलाही रोग यायचा असेल त्याला येऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. त्याचे जे काही भोग असतील ते मी आनंदानं भोगेल. कारण आता माझ्या समोर काय आहे, माझ्या समोर, माझ्या शेजारी, माझ्या जवळ मला आधार फक्त श्रीरामाचा आहे. त्या आत्माराम आता कुठे बाहेर नाही. माझा आत्माराम कुठे आता मला तेवढाच जायचं कारण नाही, तर तो आत्माराम आत आहे, माझ्या अतिशय जवळ आहे. माझं मन आणि तो इतका जवळ आहे. माझं शरीर सुद्धा लांब आहे. कपडे तर सोडा, कारण कपडे आणि शरीर याच्यामध्ये एक सेंटीमीटर किंवा 1 मिलीमीटरचं अंतर आहे. पण
माझं मन आणि त्या मनाच्या पाठीमागे असणारा चैतन्य आत्माराम म्हणजेच माझं माझं स्वतःचं स्वरूप ते इतके जवळ आहेत. तोच मला आधार आहे आणि तेच आत्माराम आपण आता दासबोध झाल्यानंतर पाहणार आहे. पण हे समजून येणं वेगळं आणि त्या पद्धतीने आचरण करणं वेगळं. आणि आचरण करणं म्हणजे विज्ञान आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही विज्ञानाने वागतो, दासबोधाचं महत्व काय आहे? तर दासबोधाचं महत्व एवढंच आहे की जो दासबोध जगतो तो कुठल्याही गोष्टीनं व्यथित होत नाही, त्याला कुठलेही प्रश्न पडत नाही, त्याला कुठल्याही शंका नाही, त्याला काहीही नाही. तो जसा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. अशा पद्धतीनं त्याचं आचरण आहे, अशा पद्धतीनं तो वागत राहतो. यालाच ऍक्च्युली शास्त्रामध्ये जीवनमुक्त पुरुष असं म्हटलेलं आहे. यालाच शास्त्रामध्ये मोक्षाची अवस्था म्हटलेलं आहे. यालाच शास्त्रामध्ये सहज समाधी अवस्था असं म्हटलेलं आहे. आपल्याला पाठकाकांनी छान सांगितलं त्याच्यामध्ये आपल्या स्वाध्यायामध्ये की हेच शास्त्र आहे. ऍक्च्युली आम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त शास्त्र काहीच नाहीये. शास्त्र म्हणलं तर सोपं आहे, म्हणलं तर अवघड आहे. बाकी ऍक्च्युली काहीही नाही एका शब्दामध्ये की मी इथे आलेलो आहे हे माझ्या प्रारब्धामुळे आलेलो आहे. प्रारब्धामुळे मला हे शरीर मिळालेलं आहे. शरीराचे भोग जे काही आहेत त्याप्रमाणे मी करतो आहे. ते कर्म मी करतो आहे. पण आता इथून कर्म करताना मी माझ्यासाठी करत नाही, मला पाहिजे तसं करत नाही. म्हणजे थोडक्यात काय, मी नैष्कर्म्य कर्माने वागतो आहे. आणि नैष्कर्म्य कर्म करत करत मी काय करतोय, तर मी माझं अंतःकरण शुद्ध करतो आहे. माझ्या अंतःकरणामधले असलेले राग, द्वेष, मद, मोह, मत्सर मी कमी कमी करतो आहे. माझं मन चंचल आहे, ते मन मी स्थिर करतोय. म्हणून तर मी असं उपासना करतोय. उपासनेचा अर्थ काय? मी एवढी पूजा अर्चना करतो, मी एवढे उत्सव करतो, एवढे मी पारायण करतो, कशासाठी करतो? जर माझं मन जर चंचल असलेलं मन स्थिर होत नसेल, माझे राग, द्वेष, मद, मोह, मत्सर कमी होत नसेल, तर याचा अर्थ काय की माझा पारायणाचा ऑब्जेक्टिव्ह वेगळा आहे, माझा उत्सव करण्याचा ऑब्जेक्टिव्ह वेगळा आहे. फक्त काय की मला तिथं लोकांना जायचं आहे, भेटायचं आहे, मजा करायची आहे, याच्यासाठी मी तिथे जातो. पण उदासीन वृत्तीनं जर मी तिथे असेल, समर्थांच्या महंतासारखा जर मी तिथे असेल, तर मी सगळ्यांच्या तिथे आहे पण कुणातही नाही. ही जी अवस्था आहे म्हणजे असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, ही अवस्था भगवंतांनी 15व्या अध्यायात सांगितली. तीच अवस्था इथे आहे की सगळ्यांच्या मध्ये आहे आणि कुणामध्ये नाही. ती अवस्था कशी प्राप्त होईल? एकाच या ज्ञानानं होईल. आणि हे ज्ञान स्थिर झाल्यानंतर ते ज्या वेळेला निष्ठा प्राप्त होईल त्याच वेळेला मला मोक्ष मिळेल. म्हणून मोक्ष कुठं जाऊन मिळवायचा नाही, मेल्यानंतर मिळणार नाही. याची देही याची डोळा, प्रयत्न करून तो मिळवावा, यासाठी दासबोध आहे. म्हणून दासबोध प्रत्येक शब्द म्हणजे एक एक शस्त्र आहे. दासबोधाचा प्रत्येक समास म्हणजे एक एक शस्त्र आहे. आणि ते शस्त्र आम्ही हातात धरून त्या शस्त्राचा उपयोग कसा करायचा हे पाहून आम्ही तसं वागायचं आहे, बाकी काहीच नाही. असं हे ज्ञान, विज्ञान आणि विपरीत ज्ञान असं थोडस त्याचं स्वरूप आहे. खूप 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 छान सांगितलं. मुख्य ह्या 3 पायऱ्या आहेत मोक्ष आणि जीवनमुक्ताकडे जाण्याच्या. हे या शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळत आहे. आणि तुम्हाला ह्याच्या खरंच सतत हे जे शब्द आहेत, आपण तुम्ही जे निरूपण करता, सांगता, ह्याच्यातले शब्दांचा सुद्धा थोडंसं मनन चिंतन करून मनात साठवायचा प्रयत्न केला ना, तर थोडाफार होतो, पाऊल पुढे जात आहे असा शकतो सगळ्यांना. फक्त हे तुमचे सगळे शब्द लक्षात असले पाहिजे आणि राहतात. मन जर सुंदर सांगितलं. नाही, हे शब्दाचं सामर्थ्य आहे. त्यामुळे ते काही ते शब्द म्हणजे शब्द नाही, त्या शब्दाचं सामर्थ्यच एवढं प्रचंड आहे, त्यात काही प्रश्नच नाही. फक्त आणि ज्योती, ते तुमचा आवाज जरा होतोय, नीट ऐकू येत नाहीये. मन जर हे ऐकण्यामध्ये असेल ना, तर हे वाक्याच्या वाक्य स्मरतात प्रसंगातनं, आणि त्याच्यातनं आपल्याला कर्माच्या बाबतीत सावध, हे पण अनुभवच असतात हे असे काही काही. नक्कीच नक्कीच. जय श्रीराम. जय श्रीराम. अजून काही कोणाला जर काही
कॉमेंट्स क्वेश्चन्स असतील तर आपण नाहीतर मग मी सेशन क्लोज करतो.